तुम्ही आजच्या मंचाची चौकट जर पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल की ही जी मंचाची चौकट आहे, इथे स्त्री आहेत, पुरुष आहेत आणि माझे तृतीयपंथी मित्रमैत्रिणी आहेत. आणि ही परिपूर्ण असलेली, आजच्या आपल्या भाषेत सांगायचं तर एकदम ओके असलेली मंचाची चौकट आहे. मला असं वाटतं की फक्त हा एकच कार्यक्रम नाही, तर पुढचे सगळे कार्यक्रम जे राज्यात आपल्या होतील, ते शासनाचे असू देत, NGOचे असू देत किंवा खाजगी संस्थांचे असू देत, त्याचा मंच असा असायला हवा की जिथं स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी या सगळ्यांचं प्रतिनिधित्व असेल तिकडे. मी आता अधिक वेळ न घेता आपल्या आजच्या पाहुण्यांचं मानचिन्ह देऊन स्वागत करायला सुरुवात करते. मी देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जैनब पटेल यांचं मानचिन्ह देऊन स्वागत करावं. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक आहेत सुप्रियाताई, त्यांचंही मानचिन्ह स्वागत करावं अशी मी देशपांडे सरांना विनंती करते. आपल्या प्रमुख पाहुण्या चित्राताई वाघ यांचंही देशपांडे सरांनी मानचिन्ह देऊन स्वागत करावं अशी मी विनंती करते. सलमा खान यांचंही स्वागत करावं मानचिन्ह देऊन. गौरी सावंत यांचंही मानचिन्ह देऊन स्वागत करावं. अमिताभ गुप्ता सरांचं मानचिन्ह देऊन स्वागत करावं. आपल्या आजच्या ह्या कार्यक्रमाचे सह आयोजक संजीव सोनावणे सर यांचंही देशपांडे सरांनी मानचिन्ह देऊन स्वागत करावं अशी मी विनंती करते. आमचं निवडणूक कार्यालयाचं मानचिन्ह आहे सर. आजचा हा वेगळा कार्यक्रम आणि तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग किंवा पारलिंगींचा लोकशाहीतील सहभाग अशा नावाची परिषद आयोजित करताना आम्हाला आलेल्या काही प्रतिक्रिया अशा होत्या की तुम्ही निवडणूक आयोग आहात, तुम्ही तृतीयपंथीयांवर परिषद का आयोजित करताय. तर त्याचं एका शब्दात उत्तर द्यायचं तर मला वाटतं की मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे सरांसारखे संवेदनशील अधिकारी या पदावर आहेत, म्हणून आम्ही अशी आमच्या कार्याचं कोर काम नाही आहे खरं तर, पण तरी पण आम्ही अशी परिषद आयोजित केली. आता देशपांडे सरांनी ही परिषद आयोजित करण्यामागे त्यांची काम करण्याची काही एक हातोटी आहे, काही एक शैली आहे. ते कामाकडे मला 1-1.5 वर्षाचा त्यांच्याकडे बघण्याचा अनुभव असा आहे की ते कुठलेही काम करताना त्यांना वरवरची मलमपट्टी पुरेशी वाटत नाही. म्हणजे एखादा अधिकारी एखादा कॅम्प भरवेल तर तेवढं पुरेसं होईल, पण गेले वर्षभर आम्ही तृतीयपंथीयांसाठी वेगवेगळे कॅम्प तर भरवलेच, पण त्याच्या सोबतीने तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीतल्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना काय अडचणी येत आहेत आणि त्या कशा सोडवता येतील याच्या दृष्टीने दिल्लीतल्या कार्यालयाकडे, भारत निवडणूक आयोगाचं जे कार्यालय त्याच्याकडे पाठपुरावा करून आत्ता तृतीयपंथीयांना एकही कागदपत्र लागणार नाही, फक्त त्यांनी स्वतःचं प्रतिज्ञापत्र देणं एवढंच पुरेसे, आपल्या पत्त्याचं आणि जन्मतारखेचं. तर हे सगळं सरांनी घडवून आणलं आणि त्याच्यामागे मला वाटतं की सर गेली 6 वर्ष UN मार्फत जिथं साऊथ सुदान आणि अफगाणिस्तान या देशामध्ये राहून आले 6 वर्ष, आणि त्यांची मूळची जी कार्यपद्धत होती ती अधिक लख्ख झाली आहे. मी देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची भूमिका विशद करावी. सगळ्यांना नमस्कार. या 2 दिवसीय परिषदेमध्ये जे सहभागी झालेले आपल्या मंचावरील सर्व मान्यवर,
विविध महाराष्ट्रातल्या भागातून आवर्जून उपस्थित असलेले तृतीयपंथी म्हणजेच पारलिंगी, कारण आता हा पारलिंगी हा खऱ्या अर्थाने ब्रॉड हा शब्द सगळ्यांना रिप्रेझेंट करणार आहे, म्हणून मी पारलिंगी हा शब्द वापरतो. असे सर्व बंधू भगिनी या विद्यापीठाचे जे सहआयोजक आहेत, पुणे विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, त्याचे कुलगुरू सोनावणे साहेब, या परिसरातील विद्यार्थी, पुणे नगरीतील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात आलेले आहेत आणि हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित होत आहे. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम पाहणारे सर्व यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचा आभारी व्यक्त करतो. अशी परिषद आयोजित करण्याची भूमिका काय आहे ती थोडक्यात मी आपल्याला विशद करतो. लोकशाहीचा जो कणा आहे निवडणुका आणि त्याचा जो गाभा आहे, त्याच्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काम करत असतो. आणि या काम करत असताना लोकशाहीचं जे मूलतत्व आहे की सर्वसमावेशकता, इन्क्लुझिव्हिटी, त्यासाठी प्रयत्न गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही करत आहोत, जेव्हापासून या विभागात मी आलेलो आहे तेव्हापासून. आणि हे करत असताना मग जे पेरिफेरीवरचे जे समाज घटक आहेत, दिव्यांग असतील, तृतीयपंथी असतील, अशा लोकांचा सुद्धा या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग असणं फार महत्त्वाचं आहे. तर खऱ्या अर्थानं ती लोकशाही सर्वसमावेशक आणि बलवान व्हायला मदत होईल, ही त्यामागची भावना आहे. हे करत असताना मग तृतीयपंथीय यांच्यासाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, तसेच त्यांचे जे नेतृत्व आहे, वेगवेगळे तृतीयपंथीयांचे व्यक्ती आहेत, त्यांच्याशी जेव्हा संपर्क केले, त्यांच्याबरोबर काम केलं आणि हे काम करत असताना अनेक कॅम्प्स केले. सुरुवातीला तुम्हाला सांगायला हरकत नाही की सुरुवातीचे जेव्हा 1.5 वर्षापूर्वी 1200 ते 1300 फक्त मतदार होते या तृतीयपंथीय समाजामधून. तर या जागृतीच्या माध्यमातून तो आकडा आता 4000 वर गेलेला आहे. परंतु ब्रॉड एस्टिमेट जर पाहिलं आपण तर 4 ते 5 लाखाच्या वर ही संख्या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे किती काम बाकी आहे हे सुद्धा त्यानिमित्ताने मला सांगावं असं वाटतं. आणि जेव्हा आम्ही त्यांच्याशी संपर्क केले, संवाद साधले, त्याच्यामधनं एक 2-3 गोष्टीचं निरीक्षण मला जाणवलं. म्हणजे मतदार म्हणून किंवा प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी जी उदासीनता आहे, त्या उदासीनतेचं खरं मूळ जे कारण आहे, ते मूळ कारण हे त्यांच्या मूलभूत समस्या आहेत. आणि ह्या मूलभूत समस्या कुठल्या आहेत तर अगदी अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य यासारखेचे मूलभूत प्रश्न आहेत. आणि या प्रश्नांच्याकडे जोपर्यंत त्याची आपण उकल करत नाही, जोपर्यंत आपण त्या प्रश्नांच्या वर सामोरं जात नाही आणि काहीतरी त्यात उपाय शोधत नाही, त्या अर्थाने लोकशाहीमधलं त्यांचं जो सहभाग आहे तो परिपूर्ण आहे असं मला म्हणता येणार नाही. त्यामुळे हे लोकशाहीतला त्यांचा सहभाग परिपूर्ण व्हायचा असेल तर त्यामागच्या ज्या समस्या आहेत, या समस्यासुद्धा आपल्याला सोडवल्या पाहिजेत. इलेक्शन कार्यालयामार्फत मी आलो आणि इलेक्शन कार्ड काढा एवढ्यापुरताच आपला रोल मर्यादित असू नये. त्याच्या पलीकडे जाऊन मग सगळ्या विभागांची जर सिनर्जी आपण एकत्र केली, त्या भागासाठी त्यांच्यासाठी काम करणारे सगळे एकत्र आले आणि एक सामाजिक जबाबदारी, सामूहिक जबाबदारी म्हणून जर त्या प्रश्नांच्याकडे पाहिलं तर मला असा विश्वास वाटतो की अनेक प्रश्न याच्यामधनं सुटू शकतील. त्यासाठी हा संवाद आपल्याला सगळा साधला पाहिजे. म्हणून हा संवादाचा घाट घालायचं आम्ही ठरवलं. आणि ह्या संवादामध्ये केवळ तृतीयपंथी संस्था जे काम करतात, तृतीयपंथी व्यक्ती किंवा एवढ्याच पुरताच मर्यादित न ठेवता राजकीय पक्षामध्ये काम करणारे सुद्धा आज आपल्याकडे लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शासकीय विभागामध्ये काम करणारे ह्याच्यामध्ये भाग मोठ्या प्रमाणात घेत आहेत. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर खुली चर्चा केली आहे तर निश्चितपणे मार्ग त्याच्यातून निघेल असं भूमिका ठेवून ही परिषद आपण 2 दिवसाची ठेवलेली आहे.
आपण जो कार्यक्रमाची पत्रिका जर पाहिली तर तुम्हाला सहज लक्षात येईल त्याचं जे स्ट्रक्चर केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही तृतीयपंथी समाजाचा जो लढा आहे तो लढा हा त्यांच्या पहिल्यांदा कुटुंबातूनच सुरू होतो. कुटुंब त्यांना ॲक्सेप्ट करतं न करतं, सपोर्ट मिळतो न मिळतो, तिथून त्यांचा तो लढा सुरू होतो. नंतर ती आयडेंटिटी जगापुढे घेऊन येणं म्हणजे त्यासाठी स्वतःबरोबरच मोठा झगडा त्यांना करायला लागतो. स्वतःचं सुद्धा ती लढाई मोठी त्यांना, आणि याच्यातून बाहेर आल्यानंतर मग समाजाची मोठी लढाई आहे त्यांना खेळायची असते. कारण समाजाने त्यांना ज्या संवेदनशीलतेनं पाहणं आवश्यक आहे त्या दृष्टीने समाज पाहतो असं आपल्याला दिसत नाही. त्यामुळे समाजाची सुद्धा हा लढा त्यांचा चालू आहे. आणि मला वाटतं जोपर्यंत समाज हा संवेदनशील भावनेनं, एम्पथीच्या भावनेनं त्यांच्याकडे पाहत नाही तोपर्यंत त्यांच्या समस्याला कुठेतरी सोडवण्यासाठी सुरुवात होईल असं मला वाटत नाही. आणि म्हणून हे सगळ्या लढाई करूनसुद्धा याच्यातील काही व्यक्ती मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या पदावर काम केलेलं आहे आणि ते सक्सेसफुल आहे. म्हणून अशा लोकांनासुद्धा या प्लॅटफॉर्मवर आम्ही एकत्र करतो एका सेशनमध्ये, की त्यांनी एवढ्या पदावर जाताना काय त्यांना झगडा करायला लागला, त्यांच्या काय समस्या होत्या आहेत, त्यांच्या चॅलेंजेस त्यांच्या तोंडातून जर आपण ऐकले तर मला वाटतं निश्चितपणे त्या चॅलेंजची नोंद घेऊन आपण हे स्वीकार कसं करता येईल याच्यासाठी आपण निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्रयत्न करू, असं त्यामागची भूमिका आहे. पण याचबरोबर इतरांनासुद्धा त्याचं प्रेरणा मिळावी की आपण एकटं नव्हे, याच्यामध्ये आपण सगळे एकत्र आहोत आणि आपल्यासारखे आपल्यातीलच त्यांच्या या प्रयत्नांनी पुढे गेलेले आहेत, त्याचंसुद्धा एक प्रेरणास्रोत त्याच्यात निर्माण होईल, असं एक त्या सेशनचा एक भाग आहे. दुसरं सेशन असं आम्ही ठेवलेलं आहे की ज्या कुटुंबातनं हे आलेले आहे त्या कुटुंबाचा आधार किंवा त्यांना सपोर्ट हा फार महत्त्वाचा, जसं मी मगाशी सांगितलं. तर त्या सपोर्टमध्ये सुद्धा त्यांच्या भावना काय होत्या जेव्हा त्यांच्या घरामध्ये असे प्रश्न निर्माण झाले, त्यावेळेला त्यांनी ते कसे टॅकल केले, त्यांच्या मनातली जी उलघाल होत असेल त्याला त्यांनी कसं सामोरं गेलं, तर त्यांचेसुद्धा अनुभव आपण या परिषदेमध्ये आपण शेअर करणार आहोत, त्यांच्याच तोंडातून आपण ऐकणार आहोत. आणि मग जे 2 सेशन्स आम्ही ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आरोग्य, निवारा, शिक्षण अशासारखे जे त्यांचे महत्त्वाचे विषय आहेत, या विषयांच्यावर त्या विषयाचे संबंधित अधिकारी आणि त्या विषयाची जाणकार असलेले तृतीयपंथी समाजासाठी काम करणाऱ्या संस्था, तृतीयपंथी यांचा एक संवाद त्याच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि या प्रश्नावर कशा मार्गाने आपण हा प्रश्न म्हणजे हा भांडायचा फोरम नाही आहे, हा आपल्याला प्रश्न सनदशील मार्गाने मांडायचा आणि त्याच्यावर संवेदनशीलपणे प्रतिक्रिया देऊन अधिकारी, कर्मचारी सगळ्यांनी, प्रशासनाने त्याच्यामध्ये काय करता येईल अशा प्रकारचा हा भाग आहे. सुदैवाने आज आपल्या मंचावर सुप्रियाताई आहेत, चित्राताई आहेत, त्यांचे मी खरंच आभार मानतो. कारण या समाजासाठी सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये पक्षांच्या माध्यमातून सुद्धा खूप काम होत असतं, शासनाच्या माध्यमातून काम होत असतं. तर त्याचीसुद्धा आपल्याला त्यांच्याकडनं थोडीशी माहिती मिळेल. दुसरं या मंचावर आपले पुण्याचे पोलीस कमिशनर पण आहेत अमिताभ, आणि पोलिसांशी, तृतीयपंथीयांशी संवेदनशीलपणे त्यांची हाताळणी करणे, त्यांच्याशी वागणूक देणे असे सुद्धा प्रश्न अमिताभ आम्हाला बरेचसे जेव्हा आम्ही सर्वे केला त्याच्यामध्ये दिसले. मला वाटतं या प्रश्नांच्या सुद्धा ते आपले माहिती देतील. आणि या क्षेत्रामध्ये जे नामवंत आहेत, गौरीताई आहेत, सलमा खान आहेत, झैनब पटेल आहेत, त्यांनी स्वतःच्या उदाहरणाने एक एक्झाम्पल म्हणून त्यांनी कामं केलेली आहेत. तर त्याचेसुद्धा आपल्याला विचार या निमित्ताने आपण त्यांच्याकडनं ऐकूया. आणि विशेष म्हणजे या परिषदेमध्ये राजस्थानमधून सुद्धा पुष्पामाई गिदवानी या आलेल्या आहेत. त्यांनी तृतीयपंथीयांसाठी खूप मोठं काम केलेलं आहे त्या राज्यामध्ये. तर ते काय काम झालेलं आहे, त्याच्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला त्यांच्याकडनं ऐकता येतील आणि आपल्याला काय त्यातून घेता येतील हेही पाहता येईल. मला वाटतं हे सगळे
त्याचे ज्ञान असलेले, त्याचे आयडियाज असलेले, त्याचे काहीतरी विचार असलेले अशी सगळी लोक या सभागृहामध्ये आहेत आणि त्याच्या मंथनातून काहीतरी चांगलं निर्माण होईल. धोरणात्मक निर्णयासाठी जे रिकमेंडेशन्स येतील त्याचा निश्चितपणे शासनाला संबंधित यांना त्याचा उपयोग होईल असे विश्वास मला वाटतो. आणि निवडणुकीपुरतं जर सांगायचं झालं आमच्या कार्यालयापुरतं, तर जसं साधनांनी सांगितलं की मतदार म्हणून नोंद करून घेण्यासाठी त्यांना ज्या अडचणी आहेत त्या म्हणजे डॉक्युमेंटेशनच्या आहेत. सुरुवातीला ज्या होत्या त्या, कारण घरदार सोडायला लागलेलं, कारण घरामध्ये त्यांचा स्वीकार झाला नाही तर घर सोडायला लागलं. घर सोडलं तर शिक्षण अर्धवट राहिलं, रोजगार नाही, शिक्षण नाही, म्हणून निवारा द्यायला कोणी तयार नाही आहे. त्यामुळं यांच्यासाठी आपल्याला ही प्रक्रिया सुकर करण्यासाठी जे अनुभव मला आले त्याच्या बेसिसवर आम्ही इलेक्शन कमिशनला एक रिप्रेझेंटेशन दिलं होतं की ही डॉक्युमेंटेशन त्यांच्याकडे येणं जवळजवळ अशक्यप्राय गोष्टी आहे. आणि म्हणून इलेक्शन कमिशनने सुद्धा त्याच्यामध्ये निर्णय घेऊन स्पष्टीकरण दिलं की त्यांना कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. त्यांनी जर स्वतःचं सेल्फ डिक्लेरेशन जरी दिलं की माझं नाव अमुक अमुक, माझं वय, जन्मतारीख ही आहे आणि मी या पत्त्यावर राहते, हेही पुरेसं आहे. त्याची पडताळणी आमचे BLO करतात आणि पडताळणीच्या ह्याच्याप्रमाणे मग आपण त्यांना मतदार म्हणून नोंदणी करतो. मला वाटतं इथून पुढे मतदार नोंदणीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपला सकारात्मक सहकार्य राहील अशा प्रकारचा एक विश्वास मला वाटतो. सगळे प्रश्न या मीटिंगमध्ये या 2 दिवसाच्या ह्याच्यामध्ये संपतील असं नाहीत, कारण प्रश्न फार कॉम्प्लेक्स आहेत, गहन आहेत. म्हणून आम्ही तुमच्यासमोर एक सूचनापेटी ठेवलेली आहे. जे प्रश्न चर्चेला आलेले नाहीत पण तुमच्या त्याच्याबद्दलच्या भावना आहेत, तुमच्या काही सूचना आहेत की सरकारनं असं केलं पाहिजे किंवा ह्या यंत्रणेनं तसं केलं पाहिजे, ह्या ज्या सूचना आहेत त्या आपण जरूर ह्या 2 दिवसामध्ये याच्यामध्ये टाकाव्यात. आणि आपला जो समारोपाचा समारंभ आहे त्या सेशनमध्ये या सूचना काय आल्या त्याच्यावरसुद्धा आपल्याला चर्चा आणि भाष्य करता येईल. मला वाटतं एवढे सुरुवातीचे शब्द मी बोलतो. माझं छोटंसं प्रास्ताविक मी पूर्ण करतो. पुन्हा एकदा तुम्ही सगळे आलात. मला माहिती आहे की काल रात्री लाईट गेली अचानक, हे फार क्वचित होतं या ठिकाणी असं. त्यामुळे आपल्याला जो असुविधा झाली असेल त्याची, तरीसुद्धा तुम्ही ती सहन करून इथं पार्टिसिपेट होत आहे, तुम्ही आलात, याच्याबद्दल मला खरोखर तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करायचे वाटतात. आणि या परिषदेतून काहीतरी फलदायी पुढं यावं अशा पद्धतीचा आपला सगळ्यांचा जर एक अप्रोच जर त्याच्यामध्ये ठेवला तर निश्चितपणे पुढच्या भविष्यासाठी आपण काहीतरी वर्थ व्हाईल त्याच्या या 2 दिवसाच्या परिषदेतून केलं याचं एक मानसिक समाधान सगळ्यांना लाभेल. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांचं प्रास्ताविक ऐकून तुम्हाला कल्पना आली असेल थोडीफार या व्यक्तीची की सगळी सर्वसमावेशकता किंवा सगळ्या समाजाला सामावून घेण्याची त्यांची कार्यशैली आहे. आणि आत्ता सर म्हणाले की विद्यापीठाच्या पूर्ण कॅम्पसची स्लाईड गेली आहे रात्रीपासून. आणि आम्हाला पल्लवी जाधव कार्यक्रमाच्या संयोजक आहेत आणि रात्री खूप फोन आले की आम्हाला डास चावत आहेत, गरम होतं आहे. पण देशपांडे सरांनी आता जो उल्लेख केला, स्वतः देशपांडे सरांच्या घरात पण लाईट नाही आहेत आणि ते पण आपल्यासारखेच बिना लाईटमध्ये डास चावण्याच्या स्थितीत झोपले होते. मला फक्त एवढ्यासाठी सांगायचं आहे की अशा मोठ्या कार्यक्रमात थोडीशी अडचण आली तर आपण सगळे मिळून आयोजकासकट ती सहन करूया आणि कार्यक्रम पार पाडूया. आपले दुसरे सहआयोजक विद्यापीठाचे कुलगुरू, मी सरांविषयी काय सांगू किंवा विद्यापीठाविषयी किती बोलू असं झालं. गेलं वर्षभर म्हणजे 1 वर्ष माझं बोलणं व्हायच्याच आधी सर आलेले आहेत, त्याच्यामुळे मी बोलायचं ते आभारात बोलते. थँक्यू. सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आजच्या या लोकशाही आणि तृतीयपंथीयांच्या सहभागाचा देशपांडे सरांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे राज्यस्तरावरचा, सुप्रियाताई वाघ मॅडम, आपले कमिशनर साहेब, नंतर पटेल मॅडम आणि त्यांचे सगळे सहकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व तृतीयपंथीयांच्या प्रश्नाशी संबंधित आणि त्याच्याशी आस्था असणारे आपण सर्वजण. मानवी जीवन हे मुळातच 2 जीवन आपण जगत असतो. त्यातलं जे पहिलं जीवन आहे ते आहे नैसर्गिक जीवन, जे आपल्याला निसर्गाने दिलेलं आहे.
आणि या नैसर्गिक जीवनाचा एक साधा सोपा नियम असतो, सगळेजण तिथं सहजीवन म्हणून राहत असतात. इथे पक्षी आहेत, हिंस्र प्राणी आहेत, हरिणही आहे, कासवही आहे आणि आपण सुद्धा त्यातला एक भाग आहोत. मग निसर्गाचा जो पहिला नियम आहे सहजीवनाचा, मला असं वाटतं की दुसरं जे जग मानवाने निर्माण केलेलं, त्याच्यामध्ये आपण सगळेजण, ही शिक्षण व्यवस्था असेल, विद्यापीठं असतील, राज्य व्यवस्था असेल, प्रशासन व्यवस्था असेल किंवा विवाह व्यवस्था असेल, या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत, धर्मव्यवस्था असेल, ह्या मानवाने निर्माण केलेल्या व्यवस्था आहेत. आणि मला असं वाटतं की आपण निसर्ग चांगल्या प्रकारे समजून न घेतल्यामुळं आपल्याला ही कॉन्फरन्स करावी लागते, कारण मानवी जीवनानं निर्माण केलेले हे प्रश्न आहेत. निसर्गामध्येच आपण सगळेजण जन्मलो, सगळ्यांना सारख्या प्रमाणे या पृथ्वीवरचा ऑक्सिजन वापरण्याचा असेल किंवा जमीन वापरण्याचा असेल किंवा इथला सहवासाचा अधिकार, सर्वांना सारखा असं निसर्ग आपल्याला सांगतो. परंतु मानवनिर्मित जगामध्ये मात्र काही आपण प्रश्न निर्माण करतो आणि ते प्रश्न सोडवणुकीसाठी पुन्हा अशा कॉन्फरन्सेस आपल्याला कराव्या लागतात. हा तर खरा प्रश्न आहे. आणि परंतु असा नका, मानवी जीवनातून निर्माण होणारे जे सगळे जे प्रश्न आहेत, शेवटी मानवालाच ते सोडवायचे आहेत. त्यामुळे मी प्रथमतः निवडणूक आयोगाला, देशपांडे सर असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, एका विशिष्ट समाजातल्या वंचिताला, तर वंचित कोण म्हणायचं, तर निवडणूक आयोगानेच, मी मागासवर्गीय आयोगाचा सदस्य असल्यामुळे मी बऱ्याच वेळा हू इज बॅकवर्ड याचा अभ्यास आणि त्याची थिअरी काही अभ्यासली, तर माझ्या मते फक्त एकच सोपा आणि साधा त्याचा अर्थ निघतो, तो म्हणजे प्रतिनिधित्व नसणारे, त्यांचं म्हणणं मांडायला संधी नसणारी, आणि म्हणून प्रतिनिधित्व देण्याची मेकॅनिझम ही निवडणूक आयोग आहे. धोरण ठरवणारी संसद आहे किंवा त्याचे धोरणकर्ते आहेत कायदे मंडळ आहे. आणि म्हणून या अशा प्रकारच्या जर आपण एकत्र आलो, संवाद ठेवला आणि ज्यांना प्रतिनिधित्व हवं आहे किंवा आपल्या सगळ्यांना वाटतं दिलं पाहिजे, ते प्रतिनिधित्वाचं स्वरूप कसं असलं पाहिजे, ते त्याची जी काही यंत्रणा असेल ती यंत्रणा कशी असली पाहिजे, या सगळ्याचा उहापोह मला असं वाटतं की या ठिकाणी आपल्याला अशा एकत्र येण्याने, चर्चा करण्यानं धोरणकर्त्यापर्यंत किंवा कायदे मंडळांपर्यंत पोहोचवता येतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नेहमीच आपलं, जर आमचं ब्रीदच असं आहे, क्रियावानश पंडितः, आम्ही नुसते पंडित नाही तर समाजातल्या प्रश्नांचा किंवा प्रत्यक्षात येणं, आपण जर या विद्यापीठातल्या 52 विभागांमध्ये जर कोणाला आवड असेल तर सहज जर भेट दिली असेल तर खूप मोठ्या प्रकारचं मटेरियल सायन्समधलं असेल किंवा मानवी जीवनाचा अभ्यास. आम्ही साधा एक उदाहरण सांगतो की आमची एक टीम मेट्रो पुण्यात आल्यानंतर मानवी जीवनावर काय परिणाम होणार आहे याचासुद्धा आमची एक टीम आहे. म्हणजे जे प्रश्न आज आहेत त्यांचा अभ्यास केला जातो. परंतु मला याची खंत आहे की तृतीयपंथीयांचा वेगळा अभ्यास करण्यासाठी या आमच्या इथे स्त्री अभ्यास केंद्रामध्ये जेंडर स्टडीजच्या अंतर्गत आम्ही तो अभ्यास करतो. आणि आमच्या काही अभ्यासक्रमामध्ये LGBTQ वगैरे विषय आहेत की जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना त्याच्याविषयी, त्या प्रश्नांच्या विषयी त्याच्यावर विचार करणं, संशोधन करणं, अभ्यास करणं याची संधी त्याच्यातून दिली जाते. परंतु आमची एक 15 ऑक्टोबरला विद्या परिषद आहे. आम्ही त्या विद्या परिषदेमध्ये, मी या निमित्ताने देशपांडे सर आपल्याला आभार मानेल की या निमित्ताने आम्ही तृतीयपंथीयांच्या अभ्यास करण्यासाठीचं अभ्यास मंडळ तिथे स्थापन करत आहोत. मागच्या काही दिवसामध्ये उदय सामंत सरांनी या विद्यापीठाला भेट दिली. त्यावेळेला ते उच्च शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी प्रत्येक विद्यापीठाला अध्यासनं देण्याचं केलं. आपल्याला मला असं वाटतं की ज्योतिराव फुलेंचा अभ्यासक्रम दिला आणि 3 कोटी रुपये त्याच्यासाठी दिले. वाघ मॅडम आणि प्रियाताईंनी जर आम्हाला सहकार्य केलं तर आम्ही याची एक चेअरसुद्धा किंवा अध्यासनसुद्धा की जेणेकरून त्याच तत्वावर जर आम्हाला 3 कोटी रुपये जर मिळाले तर त्यातले हेच ज्यांचे प्रश्न त्याचे आहेत आणि ज्यांना त्या अभ्यास करायचा आहे त्याचा आहे. त्याचं कारण असं आहे की मगाशी देशपांडे सरांनी बोलताना असं सांगितलं की ही संख्या 3 ते 4 असेल. आम्ही जर अशा प्रकारचे अभ्यासाचे व्यासपीठं निर्माण केले तर आम्ही सांगू तिथं 3,42,202 आहेत.
असं सांगू. या जिल्ह्यात इतके आहेत, तालुक्यात इतके आहेत. जोपर्यंत आपण मॅपिंग करणार नाही किंवा किती आहेत ते करणार नाही, नंतर त्याचा दुसरा टप्पा येतो. कारण आम्ही एक अभ्यास करतोय की जे नॉमिनल ट्राईब्स आहेत त्यांचा सामाजिक आर्थिक सर्वे करायचं काम मागासवर्गीय आहे. आम्हाला प्रथमतः हे कोण आहेत यांची यादीच केली पाहिजे, त्यांच्याबरोबर पोचायचं कसं, मग त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर आपल्याला शोधायचा कसा, तसाच आहे. मी अर्ध्या मिनिटात संपवतो. यासाठी आपल्याला आमचे जे विद्यार्थी आहेत ते संख्या तर आहेच, अनेक प्रश्न आहेत. देशपांडे सरांनी त्या प्रश्नांची, त्या सगळ्या प्रश्नांचा सोडवणूक करण्यासाठीचा जो एक संशोधनात्मक अभ्यास करावा लागतो, त्याच्यासाठी हे दोन्ही व्यासपीठं उपलब्ध. परंतु पहिलं तर आम्ही आमच्या हातातलं असल्यामुळं आम्ही लगेच करत आहोत. शासनानं आम्हीही एक प्रस्ताव पाठवू, तो आपण आपले आलेल्या दोन्ही प्रतिनिधींना आम्ही सुपूर्त करू. शिवाय दादांशी बोलू, चंद्रकांत दादांशीही, की आपल्याला असा प्रकारचा एक उपक्रम इथे झाला आणि त्यातून असं आम्ही करू इच्छित आहोत. तसाही प्रस्ताव आम्ही शासनाकडे देऊ, की जेणेकरून ही एक देशपांडे सर, मला असं वाटतं की आज आपण एवढे एफर्ट्स घेतले, आमचे विद्यापीठाचे अधिकारी आपल्याबरोबर आहेत, सेवक आपल्याबरोबर आहेत, त्या काही संघटना किंवा त्यांचे असोसिएशन आपल्याबरोबर आहेत, आपण सगळेजण एका प्रश्नाविषयी एकत्र आलेलो आहोत. मग उद्या कॉन्फरन्स संपल्यानंतर काय, तर त्याच्यासाठीची कायमची अभ्यासाची व्यवस्था व्हावी या हेतूनं मी मांडलेलं आहे. तर या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आयोजनाची संधी दिली, आपण सगळे आलात. मी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून या आवारामध्ये आपल्या सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करतो आणि असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा आयोजित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपल्याबरोबर असेल असं आश्वासित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद सर. सरांनी आता जे मांडलं की सांख्यिकी किंवा डेटा काम करण्यासाठी खूप आवश्यक असतो, तर तशा प्रकारचा डेटा गोळा करणं किंवा त्याच्यावर अभ्यास करणं ह्याच्यासाठी निवडणूक कार्यालय पण रस असेल. आपल्या पुढच्या पाहुण्या आहेत गौरी सावंत, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या त्या आयकॉन आहेत. सोबत समाज कल्याण विभागाच्या तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाच्या सदस्य आहेत. शिवाय त्या चारचौघी संस्थेच्या अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र एड्स कंट्रोल सोसायटीबरोबर तृतीयपंथी व सेक्स वर्कर महिलांसोबत गेल्या 20-22 वर्षांपासून त्या काम करत आहेत. त्या भारतातील पहिल्या तृतीयपंथी आहेत ज्यांनी नालसा कायद्यासंदर्भात तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी याचिका दाखल केली. तृतीयपंथी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर लैंगिक ओळख मिळाली त्यांना. अलीकडेच त्या प्रॉपर्टी राईट आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी लढत आहेत. आरोग्य क्षेत्रातही त्यांचं काम आहे आणि UN सोबत त्या काम करत आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. बापरे. करूँ मैं जो फरियाद अपनी जुबा से, गिरे टूट कर बिजली आसमां से, मैं अश्कों में सारे जहाँ को बहा दूँ, मगर मुझको रोने की आदत नहीं. गुरु पाव पडती, सलाम वालेकुम. आणि सगळ्या छोट्यांना जिओ आणि ज्या माझ्या त्यांना गले मिल लेती हूँ. सुप्रियाताई, चित्राताई, नमस्कार. युजली माझं भाषण करताना कधी पाय थरथरत नाहीत, पण आज थरथरत आहेत. मगाचपासून मी ऐकत होती, युनिव्हर्सिटीची लाईट गेली होती. कळतंय का तुम्हाला? म्हणजे ह्या पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, तीसुद्धा माऊली कुठेतरी बिचकली असेल, घाबरली असेल. तीसुद्धा समोर यायला घाबरत होती का असं मला वाटतं होतं. आणि आज लाईट आल्यानंतर मला सोनावणे साहेबांना सांगायचं आहे, सोनावणे साहेब, तुमच्या ह्या विद्यापीठामध्ये तुमच्याबरोबर 45 वर्ष काम करणारा माझा एक गुरु होता, ज्यांनी आपली लैंगिक ओळख लपवून फक्त आपल्याला जगता यावं म्हणून काम केलेलं. ते आज इथे आहेत. आणि जेव्हा आम्ही तिला विचारायचो, का गं बाई गुरु तू साडी घालत नाही, नको मला नाही एक्सेप्ट करणार. आणि त्याच उंबरठ्यावर आज कुलगुरू सांगतायत की वी आर ओपन्स. म्हणजे ते असं झालं, काकेत कळसा आणि गावाला वळसा. बरोबर आहे की नाही? एम आय राईट? हां. आणि 4000 नंबर्स सरांनी सांगितलं. आणि त्याची म्हणजे वर्गातला एखादा मॉनिटर असतो, जो मस्तीखोर मुलगा असतो, त्याच्यावर जबाबदारी असते वर्ग सांभाळण्याची. तसं मला वाटतं की 4000 म्हणजे आपल्या लोकसंख्येमधला 0 0 0 आणि पुन्हा मायनस करत गेलं तर त्याचं प्रतिनिधित्व करायची संधी मला तुम्ही दिली देशपांडे साहेब. त्याच्यामुळे मी तुमची ऋणी आहे, माझा समाज तुमचा ऋणी आहे. पण हे एवढं ओझं मला असं वाटतं की आता हे कापसाचं ओझं तुम्ही ढकलून मला पाण्यात ढकललेलं आहे आणि ती गोधडी भारी झाल्यासारखं व्हायला लागलेलं आहे.
कारण की भीक नको पण कुत्र्यावर असं झालेलं आहे. वन विंडो अप्रोच 2014मध्ये मी आणि अनस माझी चेला आहे आणि तिथे बसलेली ती सुंदरशी दिसते ना रेखासारखी, ती माझी गुरु आहे. आज किती दुग्ध शर्करा योग आहे, 3 पिढ्या इथे बसलेलो आहेत. गुरु, चेला आणि पुन्हा चेला म्हणजे नाती चेला, अशा 3 धारांमध्ये आम्ही इथे बसलेलो आहोत. त्यासाठी सुप्रियाताई तुमचे खरंच आभार. 2014मध्ये ऑनेस्ट आणि आम्ही जाऊन आणि सलमा गुरूंनी मिळून नालसासाठी लिहिलं की कोर्टामध्ये आम्ही जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलो, कारण की परिस्थितीच अशी होती की मला माझी लैंगिक ओळख नव्हती. जेव्हा मी माझ्या मुलीचं पालकत्व घ्यायचं ठरवलं तेव्हा मी कोण, मी स्त्री आणि पुरुष या दोन्ही कॅटेगरीमध्ये बसत नव्हती आणि त्यामुळे मला कोर्टात जावं लागलं. खरं तर ही भारताची शोकांतिका आहे जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलं आहे आय द इंडियन सिटीजन, आणि आय द इंडियन सिटीजन असूनसुद्धा मला तुम्ही दरवाजाच्या बाहेर ठेवलं होतं. हे सगळ्याच ठिकाणी झालं. आता ब्लेम करायचं ह्याचा वेळ नाही. आता ते कसं झालं, तुम्ही मला घेतलं आहे ना आतमध्ये, कच्चा लिंबूचा आज मी तुम्ही पक्का लिंबू केलं आहे. काल मी साहेबांविषयी ऐकलं की 1 तास गणपतीची मिरवणूक एका ठिकाणी उभी होती. एवढा मोठा माणूस तोफेसारखा आतमध्ये आला, 2 मिनिटात प्रश्न सॉल्व्ह केला. मला असंच वाटेल की तुमच्यासारखा एखादा धडधडीत माणूस आमच्यामध्ये यावा तोफेसारखा आणि 2 मिनिटात हे चिकळलेलं गढूळ पाणी स्वच्छ करावं, अशी माझी अपेक्षा आहे. 8 वर्ष 9 वर्ष मला थांबावं लागते. साहेब टाळ्या नका वाजवू. आपण टाळ्या वाजवून अजून थकलेलो. या युनिव्हर्सिटीच्या बाहेर माझ्या कितीतरी मैत्रिणींनी टाळ्या वाजवल्यात. मिसळपावसुद्धा खाल्लेली नाही आहे आणि जाणाऱ्यांनी गाडीच्या काचा आपल्यासाठी बंद केल्यात. आज आत्ता आपण टाळ्या नको वाजवूया. मी फक्त यांना एकच प्रश्न विचारते, पोलीस भरती आता 5 वर्षानंतर होणार आहे. मला माहिती तुमच्या हातात नाही, फक्त ओझर तर तुमच्या कानावर असावं म्हणून मी ज्ञानामृत तर मी देतच नाही आहे. पोलीस भरती होते, त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या ट्रान्सजेंडर्सला इन्क्लूड केलेलं नाही आहे. वाय? जेंडर इक्वॅलिटी जेव्हा आपण म्हणतो स्त्री पुरुष, म्हणजे ललित साळवेचं एकच उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये एका महिलेला वाटलं म्हणून, पण त्याच्यानंतर GR येऊन सुद्धा झालेला नाही आहे. मला का ऑपॉर्च्युनिटीज दिल्या जात नाही आहेत? शिक्षण असून सुद्धा इथे कितीतरी लोक शिकलेले आहेत, लोक नोकऱ्या द्यायला तयार नाही आहेत. हे सगळं कधी संपणार आहे? आणि आपण मला मगाशी म्हणाला सर की इलेक्शन ड्युटीचे तुम्ही, खरंच देशपांडे साहेब तुम्ही एका कामातून दुसऱ्या कामात, तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे. खरं तर तुम्हाला ह्याची करायची गरज नव्हती. त्यांनी खूप मस्तपणे सांगितलं हे आमचं काम नव्हतं. अगं बाई तुमचं कसं नसेल काम? इलेक्शनचा अधिकार देताना मला सांगितलं ना, मी 18 वर्षानंतरची संज्ञान आहे आणि तुम्हाला ते कळलं होतं तेव्हा की एवढं सोपं नाही आहे. एखाद्या झोपडपट्टीत तुमचा अधिकारी गेला, BP लोक LOP तो घेऊन गेला की सगळ्या येऊन असे म्हणतील हमको कार्ड दो, असं नव्हतं. आम्हाला नकोच आहे कार्ड, कारण की माझी ओळख तुम्ही पुसलेली, मला द्यायलाही तयार नाही आहात. हे सगळं जेव्हा तुम्हाला कळलं, देशपांडे साहेबांच्या मला अजूनही आठवतं मंत्रालयामध्ये आम्ही जाताना तिकडचे पोलीससुद्धा आमच्या बॅगा म्हणायचे ह्यांना कशाला बोलवतात काय माहिती. इट वॉज द रिॲक्शन. ऑनेस्ट यू नो पीपल इज टू नेव्हर अलाव अस. आणि 10 वेळा तिथे जाऊन आम्ही जेव्हा सांगितलं आणि मग तेव्हा त्यांना कळलं की एवढा सोपा प्रश्न नाही आहे. मतदान करायला मलाही आवडेल. माझ्या एरियातला नगरसेवक नकळतपणे हसत कैसी अक्का अच्छा म्हणून जायचं. माझ्या दारात तो कधीच थांबला नव्हता, कारण की त्याला माहिती होतं हिच्याशी 5 मिनटं केलं तर माझी भीड कमी होईल. विच इज रॉंग दीदी. आमच्याकडे कुठलाच मिनिस्टर किंवा मंत्री, साधा नगरसेवकसुद्धा यायचा नाही. 10 वेळा सलमा खान जायची की तिथे गटारीचं पाणी अडकलंय तिकडे करायचे, हां कर देतो, तुमचं पर्सनल आहे म्हणून तुमचं करून देतो. पण एक कोणीच नसल्यामुळे आमच्याकडे कोणी बघत नव्हतं. आता आम्ही अभिमानाने सांगतो की आमच्याकडे वोटिंग अधिकार आहे, त्यामुळे ते ऐकत असतील. वेगवेगळ्या पक्षामध्ये दिशा आहे, वेगवेगळ्या पक्षामध्ये लोकांना घेतलं आहे. ते कसं माहिती आहे का, वी आर हॉट पोटॅटोज नावडेज. ही क्रेजच आलेली आहे सोन्या. म्हणजे पूर्वी जेव्हा शिखंडी राजा होता भारतामध्ये तेव्हा जेंडर इक्वॅलिटी नव्हती. जसं ते मोहनजोदडोमध्ये सुलभ शौचालय सगळीकडे होते. स्वच्छ भारत अभियान आत्ता आपल्याला करायला लागतं. जाऊ दे आता रडत बसती चिखल बंबाळ करत बसण्यामध्ये मला अर्थ म्हणजे वाटत नाही आहे. कार्यक्रम खूप चांगला आहे, आपल्यासाठी आहे. 5 वर्षानंतर आमचं वेलफेअर बोर्ड झालं. कोणामुळे झालं माहिती आहे? ताईंमुळे झालं. आणि मी पहिलंच क्लिअर करते, मी कुठल्या पक्षातली नाही आहे, कारण की सगळेच पक्ष आहे माझेत आणि त्यांनी माझ्यासाठी केलंच पाहिजे एवढं मला वाटतं. कारण की मी फक्त 7 वर्षाची आहे ना, मला न्यायालयाने ओळख देऊनच फक्त 7 वर्ष झालेले आहेत. त्यामुळे माझे बालहट्ट सगळ्या पक्षाला करावे, कोणी येऊ कोणी जाओ, मी त्या खुर्चीला सलाम करणारी बाई आहे. 7 वर्ष होऊन सुद्धा, वेलफेअर बोर्ड होऊन सुद्धा आमच्यासाठी काही झालेलं नाही. पॅन्डेमिकमध्ये जिथे आमच्यासाठी करायला गरज होती 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही. माझं, सेक्स वर्कर्स बहिणीचं, आमचे प्रॉब्लेम्स एवढे जटिल होते. मग कधी कधी पर्सनल डोनर्सनी असो त्या बाईंनी जाऊन कामं केली, आम्ही आमची केली. आम्ही आमच्या बहिणींना सोडू नव्हतो शकत, पण माफक अपेक्षा होती सरकारकडून. ही आंधळी कोशिंबीर कधी थांबणार हा प्रश्न आहे फक्त. आज तुम्ही मेनस्ट्रीममध्ये आणताना लहान मुलांना जेंडर इक्वॅलिटी, शिक्षण शाळामध्ये सुद्धा आम्हाला अभ्यासक्रमामध्ये सरांनी सांगितलं की युनिव्हर्सिटीमध्ये आम्ही, युनिव्हर्सिटी तर खूप पुढे आली आहे.
शालेय बालभारतीच्या पुस्तकामध्ये आमचे धडे असणं गरजेचं आहे. एखादा श्यामा कशी झाला ही गोष्ट असणं गरजेचं आहे. एखादा ट्रान्सजेंडर शाळेमध्ये परिचारिका म्हणून जर एखादी दाढीवाली मावशी असेल तर पहिल्यांदा आई जेव्हा मुलाला शाळेत सोडते, माझी छोटी मुलगी आहे साई, तिला मी जेव्हा शाळेत सोडायला जाते ना, बाकीच्या बायका अशा थोड्या गाऊनवरती मॅक्सीवरती आलेल्या थोड्या मागे असतात आणि ज्या नटून बिटून येतात, ताई आप कितना अच्छा काम करत येतात. आणि मग दुसरी एखादी बाई सांगत असते, ती बघ ती आंटी आहे. आणि मग दॅट इज हाऊ कम्युनिकेशन मी करत असते. मी मुद्दामून घरी असते तर मुलांना शाळेत सोडायला जाते. पण मला तेव्हा लक्षात आलं की अशी जर एखादी आम्हाला डोअरवरती जरी जागा दिली, मी बघा मला सगळीकडेच पाहिजे. मला निवडणूक आयुक्त व्हायलाही आवडेल, मला खासदार व्हायलाही आवडेल, मला पोलीस ऑफिसरही व्हायला आवडेल, कारण की वर्दीची नशा माझ्याशिवाय दुसरं कोणी समजू शकणार नाही. पण सुरुवात बेसिक गोष्ट तरी करा. अजूनही आम्हाला बेगर ॲक्ट्समध्ये कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत. आत्ता केंद्र सरकारने काढलं SRSसाठी तुम्हाला त्या योजनेअंतर्गत 5 लाख रुपये मिळणे जाणार. SRS माझ्यासाठी तेवढंच गरजेचं आहे, माझ्यासाठी तेवढंच गरजेचं आहे. पण फक्त लिंग परिवर्तन केल्यानंतर माझे प्रश्न सुटणार आहेत का? आणखीन भरीसभर करून तुम्ही मला रस्त्यावर सोडणार आहात का? हा विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. मला माहिती ही जागा नाही आहे. आपण ज्या कामासाठी साखरपुड्याला गेलो तर सत्यानाचा प्रसाद मागत नाही, तसं माझं झालं आहे. पण मी बावचाळली आहे, कारण की मला कुठेच प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे, बोलण्यासाठी मला व्यक्त होता येत नाही आहे. मंत्र्यांचं आमच्याकडे लक्ष नाही आहे. मीटिंगमध्ये येणाऱ्या लोकांच्या गोष्टी म्हणजे खूपदा आम्हाला माहिती आहे की आम्ही ताईंना धरून जाऊन मंत्रालयामध्ये गेलो आहे. आधी आम्ही महिला आणि बालविकासमध्ये होतो. आम्हाला खूप बरं वाटलं की फर्स्ट टाईम आम्ही वुमन अँड चाइल्ड डिपार्टमध्ये, कारण की आम्ही वुमन आहेत. पण त्या मंत्र्याच्या नाराजीमुळे आम्हाला समाज कल्याणमध्ये टाकलं. मग आम्हाला समजवलं गेलं की बाबा समाज कल्याणमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला बेनिफिशरी म्हणून जास्त मिळेल. आम्हाला कुठल्याच ह्याच्यामध्ये मिळत नाही आहे. ना इंदिरा गांधी आवास योजना मिळत आहे, काही मिळत नाही आहे. लिस्ट खूप मोठी आहे, संपणार नाही. पण कुठेतरी झालेली सुरुवात ही माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. 4000 नंबर आहे. सरांनी मगाशी सांगितलं मॅपिंग करायसाठी डेल्फी मेथड वापरतात. तुम्हाला काय वाटतं गौरीताई किती नंबर असेल? मी सांगते 4 लाख. सलमाजी तुम्हाला किती वाटेल? 3.5 लाख. जेनब तुमको क्या लगता है? 8 लाख. मग त्यातला तुम्ही मध्यांक काढून नंबर काढताय. तर वन विंडो अप्रोच असणं गरजेचं आहे. येणारी जी पिढी आहे बघा, भिक्षाम देही आमच्याकडे म्हटलं जातं की लोकांना फार आक्रोश असतो. आपको देख के ना मुझे बहुत बुरा लगता है, आप लोग भीक क्यों मांगते हो? पण तुम्ही त्या भिकेपर्यंत कसं आणलं ह्याचं उत्तर कोणाकडे नाही आहे. बोलणं खूप सोपं आहे, आप लोग काम क्यों नाही करते? नो वन इज गोइंग टू गिव्ह मी, आय नो दिस. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हा मी माझ्या 70 वर्षा कांचनामाला विचारलं, गुरु इसका मतलब क्या है? तर ती म्हणाली, तुझ्यातला टाकलेला तू पुरुषार्थ आहे, तुझ्यातला असलेला राग रोग मदमस्त आहे, सगळ्या गोष्टी तू सोडून एखाद्या पुढे माधुकरीसाठी हात पसरतोय, ही त्यावेळेची गरज होती. जेव्हा टेलिग्राम होतं, जेव्हा मला कलेक्टरला विचारायला लागायचं, एका डिस्ट्रिक्टमधून दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये जाताना मला विचारावं लागायचं, कारण की आमच्यावर क्रिमिनल ऑफेन्स असायचे की ट्रान्सजेंडर असल्यामुळे. पण आज परिस्थिती बदलली आहे. मला माझी माधुकरीविषयी काही म्हणायचं नाही, ते माझं कल्चर आहे. देशपांडे साहेब जसा एखादा पंडिताचा मुलगा पौरोहित्य करू शकतो, पण तेवढाच तो एखाद्या पदावरती ऑफिसर म्हणूनही काम करू शकतो. हे माझं म्हणणं आहे. मला दोन्ही प्रवाहांना धरून चालायचं आहे. आणि एवढं सोपं नसेल. माझे वडील 1 वर्षापूर्वी वारले, मला 10 दिवसांनी कळलं गेलं की माझे वडील वारले. मला बोलवलंही नाही त्यांनी. आत्ता माझ्या प्रॉपर्टी राईटसाठी आहेत. माझं नाव सातबारातून काढून टाकलं गेलं की हा मुलगा आमचा नाही आहे. मग मी कलेक्टर साहेबांना विचारलं, ठीक आहे माझं नाव काढून टाकलं, 10-12 गुंठ्यासाठी मला काही फरक नाही पडणार आहे, पण मग तुम्ही तुमचं बाळ आहे, तुमचं नाव मला द्या. तुम्ही माझं नाव का काढलं? म्हणाले नाही तुम्ही तृतीयपंथी आहात. हे रिझन असू शकतं माझं सातबारावरती नाव काढण्यासाठी. तुम्ही विचार करा. मी शिकलेली आहे, मला माहिती की कुठे जाऊन फाईट करायचं. माझे SRSचे पेपर्स होते, माझ्याकडे मेडिकलचं सगळं होतं, माझं ग्रॅज्युएट होतं. म्हणून मी सांगितलं की बाबा मी गणेशचा गौरी झालेला आहे, वॉज बॉर्न ॲज अ मेल. नाही हम लोग असं आहे म्हणून मी तर बोलू नाही शकत ना. जे फॅक्ट आहे ते फॅक्ट मी सांगून माझी करून घेतली. पण असं कितीतरी लोकांचं होतं आहे की ज्यांना फक्त त्यांची नावं घरचे पुसून टाकतात. फॅमिली एक्सेप्टेशन नाही आहे, बहिणीचं लग्न होणार नाही, भावाचं लग्न होणार नाही, सगळ्या गोष्टी. पण सरते शेवटी आमचे बेसिक प्रश्न आहे. काल कुठेतरी एका शिक्षकेची नोकरी दिली, किती छान काम आहे बघा. आत्ता मध्यंतरी कुठेतरी एक ॲडव्हर्टाईज येते, 10 जणांना बसवलं जातं, आय एम अ पोलीस ऑफिसर, मी डॉक्टर आहे, मी हे. आणि एका बाईच्या हातात पाटीबिटी काही नसते आणि नंतर ती सांगते की मी टीचर आहे, मी यांना घडवलं आहे. खूप सॅल्यूट आहे ह्या समाजाला. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे, कारण की भारत हे असं देश आहे की जिथे इन्क्लुजन अँड डायव्हर्सिटीच्या नावाखाली सगळ्यांना एकत्र केलं जातं. माझा अपमान खूप झालेला आहे. मीठ वाजवणारा टाळ्या हा फक्त माझ्यातला असलेला आक्रोश आहे, तुम्ही समजून घ्या. तुम्ही फेकलेल्या 10 रुपयांनी माझं पोट भरणार नाही आहे. मला तुमच्या बाजूला बसायचं आहे आणि ह्याच्यासाठी 2 पावलं आम्ही चालायला तयार आहोत. ज्ञानेश्वर आहे, सगळ्या जणी आहेत. आज एवढ्या प्रवाहामध्ये येतात, एवढं सोपं नाही. साधा फॉर्म भरताना सुद्धा ट्रान्सजेंडर नाही, मग कधी आमचे फॉर्म खाली केले जातात. ह्या सगळ्याचं कुठे ना कुठेतरी एक होऊन इन्क्लुजन आपण ज्याला म्हणतो की एक मिक्स होऊन आमच्यासाठी होणं गरजेचं आहे. आणि इट विल डू.
कोणी माझ्यावर फेवर करणार नाही, कारण की मला संविधानाने अधिकार दिलेला आहे. आणि आता आम्ही गप्पा बसणार नाही आहे. शिक्षणाचा माझा अधिकार आहे, तो मला हवा आहे. अन्न वस्त्र निवारा ब्रेड बटरच्या पलीकडे सुद्धा मला माझे लैंगिकतेचा स्वीकार मी जर केलेला, आय नीड माय रिस्पेक्ट अँड डिग्निटी. एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो, ताई तुम्ही रात्री बेरात्री पोलीस स्टेशन हलवतात. आमच्या कितीतरी मुलांवरती बलात्कार होतो, साधे पोलीस स्टेशनमध्ये लिहून घ्यायला तयार नसतात. आमच्यासाठी भांडणारं कोणी नाही आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी, हॉस्पिटलमध्ये जातो आम्ही नाही, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर आमच्याशी काय वागणूक होते मला आणि शमीबाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आजचा सुखाचा समृद्धीचा दिवस आहे, आम्हाला ओळख मिळालेली आहे. तुम्ही आम्हाला मतदानासाठी आमच्या बोटावर शाई लावणार आहात, पण ती शाई नंतर फुसू नका. माझं मत तेवढंच महत्त्वाचं आहे. मी जरी भारतातली शेवटची जरी एक असली तरी, काल मी एका मराठी चॅनलच्या प्रोग्रामवरती गेली होती, बस बाई बस, ताई जाऊन आल्या होत्या आणि त्यांनी मला मोदी सरकारांचा फोटो दाखवला. तर मी म्हटलं भारतातले सगळ्यात मोठे असलेले व्यक्ती आहे आणि भारतातला सगळ्यात छोटा असलेले हा दुवा आता आपल्याला करणं गरजेचं आहे. मला एवढंच वाटतं की ही दरी मिटवली पाहिजे. जेंडर इन्क्लुजन आपण जेव्हा म्हणतो, सामायिकीकरण, जसं स्त्री शक्ती आपण हे करतो, मला भांडायचं नाही आहे प्रथम जेंडर सेकंड जेंडर, पण मला वाटतं इक्वालिटी म्हणून आम्हाला सगळे अधिकार, तुम्ही उपकार केल्यासारखं आम्हाला नका करू की आप लोगों के लिए हम ये भी करेंगे, आप लोग मेणबत्ती बनाइए, आप अगरबत्ती बनाइए. ते दिवस गेलेले आहेत. मला मेणबत्ती आणि हे करण्यापेक्षा माझ्या हातात कागद आणि पेन द्या. कागद आणि पेन दिल्यानंतर मला नोकरी द्या. माझी मेणबत्ती मी घरात लावेल. युनिव्हर्सिटीची लाईट गेली आहे, तुमच्या मनातली लाईटीचा उजेड लावायचं काम आता मी करेल. या वळणावरती मी थांबते. जास्त अधिक काय बोलले असेल तर माफ करा. थँक्यू. धन्यवाद ताई. मला वाटतं गौरीताईंच्या आवाजातली आर्तता टाहो ह्या परिषदेत 2 दिवसात आपण चर्चा करून संबंधित विभागांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या पुढच्या पाहुण्या आहेत सलमाताई. त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत आणि समाज कल्याण विभागाच्या तृतीयपंथी हक्काच्या सहउपाध्यक्ष आहेत आणि तृतीयपंथींच्या चळवळीत त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. आणि गौरीने आता काही मुद्दे सोडलेच नाही आहे, तर माझे मुद्दे मांडण्यासाठी जागाच नाही आहे. पण गौरी बोलत होती आता इक्वॅलिटीबद्दल, म्हणजे आमचे अधिकार आम्हाला देणं हे खूप गरजेचं आहे. पॅन्डेमिकमध्ये आमच्या समाजाचे खूप हाल झाले होते. त्यांना भाडं भरायला नव्हतं, त्यांना फायनान्शियली प्रॉब्लेम होतं, त्यांना न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम होता. आणि अशा वेळीस ताईंनी, चित्राताईंनी, सुप्रियाताईंनी आणि इतर लोकांनी जे आम्हाला न्यूट्रिशन वगैरे मदत केली ती केली, पण स्टेट गव्हर्नमेंटतर्फे जी आम्हाला मदत भेटायची होती ती भेटली नाही. 1500 रुपये आम्हाला NISDकडून एकदा भेटले, केंद्र सरकारकडून, पण राज्य सरकारनं घोषणा केली होती आणि ते आम्हाला भेटले नाही. पॅन्डेमिकनं तर आम्हाला खूप काही समस्यांना सामोरी जावं लागलं. आणि आजचा हा कार्यक्रम निवडणूक आयोगाने ठेवलेला आहे आणि सर्वांचे मी मनापासून आभार करते. आणि व्हेरी गुड, आपण सर्वांनी आपले मतदार कार्ड आणि सर्व ID प्रूफ नसल्यामुळे आपल्याला आपले जे काही लाभ आहेत ते सरकारी लाभ घेता येत नाही. आणि आता गौरीने सगळेच मुद्दे तुमच्याजवळ मांडलेले आहेत. स्वीकारत नाही, परिवार स्वीकारत नाही, होणारे अत्याचार, आणि अत्याचार तर एवढ्या प्रकारे होतात, फॅमिली ॲक्सेप्ट करत नाही, डिस्क्रिमिनेशन फेस करावे लागतात. आणि तिने खरं सांगितलेलं आहे का ताली वाजवू नका. ताली वाजवल्याने आम्ही आमचा तमाशा बनवतो म्हणून तुम्ही ताली वाजवता, पण आम्हाला मानव समजून जर आमचे हक्क बजावून दिले तर मग आम्ही सक्षम आहोत ह्या समाजामध्ये आणि प्रगती उन्नतीच्या मार्गात चालण्यासाठी आमच्या समाजाकडून. म्हणून जय हिंद, जय भारत. मी जास्त वेळ घेणार नाही. थँक्स टू ऑल ऑफ यू. धन्यवाद ताई. आपले पुढचे वक्ता आहेत अमिताभ गुप्ता, जे पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत. आणि माघाशी देशपांडे सरांनी असा उल्लेख केला की तृतीयपंथीयांचा ज्या घटकांशी संबंध येतो त्याच्यात एक घटक आहेत पोलीस, आणि बऱ्याचदा पोलिसांकडनं बरी वागणूक मिळत नाही. माघाशी गौरीताई पण म्हणाल्या की भीक मागावी लागते किंवा दुकानं बंद होतात बघून आम्हाला. तर त्याच्यातलं एक पोलिसांचा त्यांच्यावर असलेला कामाचा ताण वगैरे पण असेलच, पण
आपल्यासमोर जी व्यक्ती आहे, जी माणूस असेल, ती कुठल्याही वर्गीकरणात बसू देत, पण माणूस म्हणून तिच्याशी आधी वागलं पाहिजे. तर त्याच्या संदर्भात मला वाटतं की गुप्ता सर आपल्याला मार्गदर्शन करतील. आदरणीय खासदार सुप्रियाताई, श्री देशपांडेजी, चित्रा वाघ, मंचावर उपस्थित श्री गौरी, श्री सलमा खान, झैनब पटेल, उपस्थित असलेले सगळे जे NGOज आणि सगळे 2 दिवसाच्या कार्यशाळेसाठी आलेले आहेत. प्रस्तावनेमध्ये आता सांगण्यात आला की वी डू डिस्क्रिमिनेशन, जसं बरोबर आहे, चांगली वागणूक देत नाही, पण हे तुमची नाही, सगळ्याची तक्रार आहेत. सो डोंट ब्लेम अस फॉर डिस्क्रिमिनेशन. पण पोलीस स्टाफ पण सोसायटीचा हिस्सा आहेत. जसा सोसायटी ट्रीट करतात त्याच्यापेक्षा त्यांच्या ट्रेनिंग आणि एज्युकेशन जास्त असल्यामुळे तो थोडे रिफाईन होऊन जातात. बट बेसिकली जो मेंटल बॅकलॉग आहेत जे त्यांच्या मनातला, ते सगळे कॅरी करून राहतात. ट्रेनिंग असतात, डिसिप्लिन असतात, दबाव असतात, आणि म्हणून थोडेफार रिफाईंड असतात. थोडे तुम्हाला डिस्क्रिमिनेशन कमी, म्हणजे जेवढे सोसायटी करतात तेवढे नाही केले. आणि दुसरी भाग आहेत की त्यांची एक जबाबदारी आहे ॲज अ मतलब रूल ऑफ द नेशन, रूल ऑफ द लँड, ते इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी आहे. तर कसल्याही परिस्थितीमध्ये ते हे सगळे होता कामा नाही. आधी पण आम्ही 2-4 दुसरे वेगवेगळे ऑर्गनायझेशन होते, ते मला भेटले. तसंच डिस्क्रिमिनेशनचे भाग होतात, त्यांच्याबद्दल उल्लेख करणं हे इथे चुकीचे असणार आहेत. सो एव्हरीबडी इज इन सेपरेट कंपार्टमेंट अँड एव्हरीबडी हॅज हिज प्रायव्हसी. बरोबर आहे की नाही? वाय शुड आय से? बट एक आहेत की येस, हे डिस्क्रिमिनेशन आणि बघण्याचा दृष्टिकोन अंडरस्टँडिंगमुळे कमी होतात. जसं जसं तुम्ही अंडरस्टँड करणार आहेत तसं आता गौरीचं जे भाषण झालं, आम्ही माझे क्राईम कॉन्फरन्सला ठेवले की 80% प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे. बरोबर आहे की नाही? सो इट इज मोर ऑफ अ अंडरस्टँडिंग रादर दॅन, आणि म्हणजे सुरुवातीला सांगितलं इज अ मेंटल ब्लॉक्स. सो तो हे सगळे अंडरस्टँडिंग, कम्युनिकेशन, आणि त्याच्यामुळे हळूहळू जाणार आहेत. कायदा, लॉ, हे सगळे जसं जसे आपण इशू फ्लॅग करणार आहेत, लोकांना कळेल की येस वी हॅव हर्ड, आमच्याकडे चूक झालेली आहेत, तसा होता कामा नाही. आता पोलीस भरती जसं एक विचारण्यात आला होता, गेले 2 भरतीचे जे काय मॉडल आणि जे रूल्स होतात ती मी ड्राफ्ट केलेले आहेत ॲज अ प्रिन्सिपल सेक्रेटरी. आता मला कळतात की येस आय हॅव फॉरगॉटन ऑर आय हॅड नो बॅक इन द माइंड. जे स्लाइस ऑफ डाटाज माझ्याकडे आहेत ते करताना मी हे का विचार केले नाही. आपण सगळे विचार करतो, कॉलम विचार करतो, महिलासाठी हे रेस, पुरुषासाठी हे रेस, मग हे का विचार केले नाही वेन एव्हरीबडी इज इक्वल. सो दॅट आता कधी मला चान्स भेटला किंवा कधी इंटरॅक्शन झाला, देशपांडे साहेब हम लोग बैठते थे मंत्रालय में सर, कभी वी वर नेवर एबल टू, म्हणजे अंडरस्टँडिंग नव्हती, म्हणजे अंडरस्टँडिंग अँड अप्रिशिएशन नव्हता. ते चूक मान्य करतो, आणि जसं जसं तुमच्याबरोबर इंटरॅक्शन वाढणार आहे. आता दुसरी बाजू पण असतात, पीपल कम इन डिफरंट लँग्वेज अँड डिफरंट प्रेशर ग्रुप, पण आपल्याला शेवटी कायद्याच्या ते ॲज अ प्रोटेक्टर ऑफ लॉ वी हॅव टू सी द लॉ. बरोबर आहे की? त्याच्या पलीकडे आपल्याकडे काही नसतात. वी कॅनॉट हॅव अवर इंडिव्हिज्युअल ओपिनियन, आणि तो इम्प्लिमेंट करण्याची जबाबदारी ॲज अ पोलीस प्रमुख ऑफ लोकल युनिट हे माझी व्यक्तिशी आहेत. चुकला तर आय हॅव फेल्ड, नाही इम्प्रूव्ह झाला तर देन ऑल्सो आय एम फेल्डिंग. ॲटलिस्ट ऑनेस्ट एफर्ट अँड ड्रास्टिक इम्प्रूव्हमेंट शुड बी देअर. त्याच्यासाठी निश्चितपणे यापुढे मी कटिबद्ध असणार आहेत. माझ्याकडून जे काही स्टेप होतील, आता इथे लिस्ट करणे काय गरजेचं नाही आहे, वेळ पण नाही आहे आणि जागा पण नाही आहे. इट हॅज टू बी डन इन द चेंबर अँड देन पॉलिसीज अँड देन हाऊ टू टेक अबाउट. ते सगळे मी गवाही देतो की मी यापुढे करून घेणार आहेत. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या आजच्या आणखी एक महत्त्वाच्या पाहुण्या आहेत चित्राताई वाघ. चित्राताई भाजपच्या राजकारणी आहेत, आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, आणि त्यांनी पहिल्यांदा तृतीयपंथीयांचा पारलिंगींचा प्रश्न राजकीय अजेंड्यावर आणला, आणि आता त्या ज्या पक्षात आहेत तो पक्ष तृतीयपंथीसाठी काय करेल किंवा त्यांच्या काय योजना आहेत त्या त्यांनी मांडाव्यात अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. आज अतिशय सुंदर असा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या ठिकाणी होतोय. मला वाटतं पहिल्यांदाच होत असेल.
त्यामुळे देशपांडे सर तुमचे मनापासून आभार की तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग या विषयावरती कधीतरी बोलणं होणं अतिशय गरजेचं होतं. मी आज प्रांजळपणे कबूल करते की माझ्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीतल्या 24 वर्षामध्ये हा जो एक महत्त्वाचा भाग आहे तो भाग कायम दुर्लक्षला गेला. खरं तर ट्रान्सजेंडर्स किंवा तृतीयपंथी हे समाजातील प्रत्येकाला आनंद मिळावा, सुख मिळावा याच्यासाठी प्रार्थना करत असतात आणि त्यांना मात्र पावला पावलाला संघर्ष करावा लागतो आहे, त्यांना जगण्याला संघर्ष करावा लागतो आहे. मला आठवतं आहे 2015 साल असेल आणि त्यावेळेला एक सामाजिक कार्यकर्ता दीपक सोनवणे म्हणून आला असेल कदाचित, मुंबईमध्ये अतिशय उत्तम काम करतो. त्याने मला फोन केला की चित्राताई एक प्रिया पाटील म्हणून आहे आणि तिला तुम्हाला भेटायचं आहे. मी म्हटलं काय काम होतं? ते म्हणले नाही त्यांनी इलेक्शन वगैरे लढवलं आहे. तोपर्यंत मला काही कल्पना नव्हती कोण प्रिया पाटील. आणि मग दीपक एक दिवस तिला म्हटलं तू ये पार्टी ऑफिसला. त्यावेळेला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होती, महिलांची प्रदेशाध्यक्ष होते. आणि मग प्रिया आमच्या पार्टी ऑफिसला आली आणि मग मला कळलं की प्रिया ही तृतीयपंथी आहे. तिच्याशी बोलताना जाणवत होतं की इतकी हुशार, इतकी टॅलेंटेड मुलगी, तिने त्या ठिकाणी इलेक्शन लढवलं आणि तिच्या माध्यमातून माझी सलमाजींबरोबर ओळख झाली. आणि सलमाजींबरोबर मग वेगळे वेगळे त्यांचे काही छोटे मोठे प्रश्न असतील आणि त्या वेळेला मला जाणवलं की तृतीयपंथीयांचे प्रश्न काय असतात. एक अतिशय वेगळी दुनिया आहे, अतिशय वेगळी दुनिया, ज्याची कल्पना सर्वसामान्य करूच शकणार नाही. मला आजही चांगलं आठवतं आहे सलमाजींचा फोन आलेला मला. ते म्हणले आमच्या एका महिलेवरती चित्राताई तलवारीने वार झाला आहे अमिताभजी, आणि जसं एखाद्या जनावराला कापतात ना तसं तिचं पोट असं कापलेलं मी बघितलं. है ना सलमाजी, हम आए थे. आणि ते बघून मला काटा आला अंगावर की हे काय आहे. ते म्हणले तुम्हाला माहिती आहे हे कोणी केलं आहे? मी म्हटलं कोणी केलं आहे हे? तर जे खोटे हिजडे बनून जे काम करतात त्यांनी आमच्या महिलेवरती अशा पद्धतीने हल्ला केला आहे. आणि ते बघून मी हैराण झाले की यांच्यासाठी आपल्याला काम करण्याची गरज आहे. त्याच्यानंतर प्रिया पाटील आणखीन पुढे आली, मग पक्षामध्ये आली, मग आणखीन आता ती कुठल्या पदांवरती आहे मला माहीत नाही. पण अशा पद्धतीने एका महिलेचा राजकारणातला जो प्रवेश होता, किमान राष्ट्रवादी पक्षामधला, तर ती प्रिया पाटील मला आज फार चांगली आठवते. खरं तर तिच्यामुळे मला या समाजातल्या लोकांशी इंटरॅक्ट करता आलं, भेटता आलं, त्यांचे प्रश्न समजून घेता आले. आणि मग सलमाजींच्या माध्यमातून बरेच छोटे मोठे कार्यक्रम त्यांचे तिकडे मी गेले. पण ही गोष्ट मात्र नाकारता येणार नाही की अतिशय भयान वास्तव हे आहे. मगाशी येत असताना काही चित्रप्रदर्शन लावले होते आणि त्यात त्यांनी एकच म्हटलं होतं की आम्हाला पण माणसासारखं जगू द्या आणि याची खरोखर गरज आहे. मला स्वतःला असं वाटतं कायदे वगैरे खूप बनतील, पण कायदे बनल्यानंतर त्याच्यात बदल होईलच अशातला काही भाग नसतो. असे तर महिलांसाठी पण किती कायदे बनलेत, अत्याचार काही कुठं कमी होताना दिसत नाही. त्याच्यासाठी मानसिकता, ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे. ॲक्सेप्टन्स महत्त्वाचं आहे आणि त्या ॲक्सेप्टन्ससाठी काय काय करता येईल त्याच्यासाठी बोलणं, त्या प्लॅटफॉर्मवरती त्यांचे प्रश्न मांडणं हेही तितकंच गरजेचं आहे. मला स्वतःला वाटतं की जर प्रिया माझ्यापर्यंत आलीच नसती तर कदाचित हा एक जो काही समुदाय आहे ते समजूनच आलं नसतं की काय असतं यांचं. कारण आमचा संबंध या समुदायाशी पिक्चरमधला डायलॉग नाना पाटेकरचा, एक मच्छर बस. पण काय आहे यांचे प्रश्न हे मात्र समजून घ्यायला त्या कम्युनिटीचे प्रश्न जोपर्यंत आम्ही आमचे प्रश्न म्हणून मांडत नाही तोपर्यंत या कम्युनिटीला न्याय मिळणार नाही, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. महामंडळ झालं, त्याच्यानंतर आत्ताही मी माहिती घेतली येताना की काय आहे महामंडळाची परिस्थिती. तर आता हे महामंडळ 2014ला मंडळ स्थापणार म्हणून निर्णय घेण्यात आला होता. 2017ला जसं गौरीनी सांगितलं महिला बाल कल्याणकडनं समाज कल्याण आणि विशेष सहाय्य या ठिकाणी तो गेला. त्याच्यानंतर
13 डिसेंबर 2018ला शासन निर्णय झाला आणि 8 जूनला 2020ला हे महामंडळ स्थापन झालं. त्यावेळेच्या सरकारनेही निधी दिला असेल, कामं झाली असतील. आत्ता हे खातं जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडे, आणि त्यांच्या माध्यमातून असं समजलं आहे की 2022 आणि 23साठी जवळपास 10 कोटीचा निधी हा या महामंडळासाठी ठेवण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने विविध कामं किंवा ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या ठिकाणी सोडवण्याचा, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे. पैशांच्या पेक्षाही जास्त गरज आज जर कसली असेल तर ती ॲक्सेप्टन्सची आहे. जो गौरीनी मुद्दा मांडला, मी गौरीचं नेहमी ऐकत असते, तिच्या वेगळ्या वेगळ्या यूट्यूब्सवरती मी ऐकत असते, मी शमीभाला कायम ऐकत असते. अतिशय परवा ती तुळजापूरला होती आणि मंदिराच्या बाहेर ज्या महिला बसल्या होत्या त्यांचं तिने अतिशय सुंदर असं वास्तव त्या ठिकाणी मांडलं. तर अशा काही लढणाऱ्या भगिनीसुद्धा आपल्याकडे आहेत. प्रिया आहेच, पण त्याबरोबरीने रिया आळवेकर, जिचं नाव आता आपण घेतलं, की सिंधुदुर्गमधली पहिली महिला शिक्षिका असेल ट्रान्सजेंडरमधली, तिने एक चांगला आदर्श त्या ठिकाणी केला. मला आठवतं जळगावमध्ये पण शमीभा तूच होतीस त्या भादली बुद्रुकमध्ये. अंजली जान ग्रामपंचायतीसाठी 4 नंबरमधनं तिने फॉर्म भरला, पण तो सर्वसाधारण महिलाकडून भरला म्हणून देशपांडे साहेब निवडणूक आयोगाने तिचा जो फॉर्म होता तोच बाद केला. पण शमीभा आणि ती औरंगाबाद बेंचकडे गेले, तिथे ते लढले आणि त्यांना न्याय त्या ठिकाणी मिळाला. तर अशा लढणाऱ्या रणरागिणीसुद्धा या ट्रान्सजेंडर्समध्ये आहेत. त्यांना त्या ठिकाणी प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा बऱ्याच जणी आहेत. त्याचं प्रमाण कुठेतरी वाढायला पाहिजे. राजकारणात सुद्धा विविध पक्षात, इथंही भारतीय जनता पार्टीमध्येही काम करणाऱ्या आमच्या इथं भगिनी इथं बसलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये आज ट्रान्सजेंडर्स त्या ठिकाणी आहेत, परंतु त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार ज्या प्रमाणात मिळायला हवे ते त्या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसत नाही. ही शोकांतिका आहे. मला आज सोनावणे सरांचंही कौतुक करायचं आहे की त्यांनी आज हा अतिशय चांगला असा उपक्रम या ठिकाणी घेतला आणि तुम्ही जो प्रस्ताव त्या ठिकाणी आता सांगितलात त्याचा निश्चितपणे पाठपुरावा मी स्वतःसुद्धा भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे त्या ठिकाणी करेन. मला आठवतं आता महिला पोलिसांबद्दल, म्हणजे ट्रान्सजेंडर्सना पोलीस दलामध्ये घेण्याबद्दलचा मुद्दा उपस्थित केला. असाच मुद्दा त्यावेळेला मी 2016-17 असेल आणि दिवाकरजी रावते हे परिवहन मंत्री होते आणि त्यावेळेला महिला कंडक्टर्स आल्या होत्या. त्यांच्याकडे आम्ही हा मुद्दा मांडला होता की तुम्ही आमच्या ट्रान्सजेंडर्सना देता का संधी? आपण महिला कंडक्टर्स म्हणून तुम्ही देता, तेव्हा आमच्या या भगिनींना पण तुम्ही द्या. कारण 2014ला ODF म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये त्यांची नेमणूक केली होती आणि संपूर्ण जिल्हा हा हागणदारी मुक्त करण्याचं खरोखर जर क्रेडिट कोणाला जात असेल तर ते आमच्या ट्रान्सजेंडर भगिनींना जातं. पालघरमध्ये त्यांनी केलेलं काम हे अतिशय लाजवाब आणि अतिशय उत्तम होतं, पण नंतर पुन्हा संधी मिळाली नाही. आणि त्यामुळे अशा समुदायांना शिक्षण आहे, प्रचंड काम करण्याची क्षमता आहे, परंतु काम दिलं गेलं पाहिजे. याच्यासाठी येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितपणे आम्ही सगळेच जण प्रयत्न करू. पुन्हा एकदा मी हेच सांगेन की आमच्याकडनं राहिलं हे मात्र प्रांजळपणे मान्यच करायला पाहिजे. महिलांवरती अत्याचार होतात आम्ही जातो, मुलींवरती अत्याचार होतात आम्ही जातो, पण खरं गौरी ट्रान्सजेंडरवर अत्याचार होतात हे आमच्यापर्यंत येतच नाही. आणि ज्या वेळेला येतं ते कोण आहे? तुम्हीच माध्यमात सगळेजण. आणि आपल्याला तर सगळ्यांसाठी लढायचं आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानामध्ये स्त्री आणि पुरुष नाही लिहिलं आहे, त्यांनी व्यक्ती लिहिलं आहे आणि मग ती व्यक्ती सगळे आले. आणि म्हणूनच आज आपल्याला आपला आवाज उठवायचा अधिकार आहे, आपले न्याय हक्क मागण्याचा अधिकार आहे, आपल्याला लढण्याचा अधिकार आहे. आम्ही कुठेतरी कमी पडत असू हे मी मान्य करते, पण मला असं वाटतं तुम्हीसुद्धा 4 पावलं पुढं यायला हवं. तुमच्यातलं कुणीतरी, जसं आता मी म्हटलं की जर सलमाताई आणि प्रिया नसती तर कदाचित मला ही दुनिया कळलीच नसती, हे जग कळलंच नसतं. आम्ही फक्त तेवढंच ऐकत राहिलो असतो. पण जेव्हा आम्ही तिथं गेलो आणि हे सगळी परिस्थिती बघितली त्यावेळेला मात्र निश्चितपणे भरीव असं काम करण्याची तुमच्यासाठी गरज आहे आणि आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत हेही मला तुम्हाला सांगायचं आहे. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला वाटेल की आमची गरज लागते हक्काने सांगा, कारण जोपर्यंत तुम्ही आणि आम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत कुणाचीच प्रगती शक्य नाही, ना तुमची ना आमची. आम्ही फक्त म्हणू आम्ही आज बघा ना 21व्या शतकामध्ये आज जर असं सांगावं लागतंय की आम्हाला माणसासारखं जगू द्या, ही तुमचं नाही, व्यक्ती म्हणून आमच्या सगळ्यांचंच, इथे बसलेले सगळ्यांचंच फेल्युअर आहे की आम्ही नाही तुम्हाला न्याय देऊ शकलो. परंतु आता तसं होणार नाही. मी पुन्हा एकदा तुम्हाला विश्वासाने सांगते, राहिला पोलीस भरतीचा प्रयत्न, मी तर फार छोटी कार्यकर्ता आहे, पण येस आवाज उठवू शकतो, बोलू शकतो. पुन्हा एकदा माझ्या डोक्यामध्ये जे मी रावते सरांना सांगितलं होतं ते आजही माझ्या डोक्यात आहे
की जर महिला कंडक्टर बनू शकते तर मग आमची ट्रान्सजेंडर ताई का नाही बनवू शकत. त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू. पोलीस भरतीसाठी निश्चितपणे आपण त्या ठिकाणी मागणी लावून धरू. आज नाही झाली तर 2 वर्षांनी, पण बोलणं तर पाहिजे. बोलल्याशिवाय समजणार नाही. जसं आता गौरीनी सांगितलं, अमिताभजींनी मोठ्या मनाने कबूल केलं की नाही, खरंच त्यावेळेला नाही आलं डोक्यामध्ये. आणि हेच होतं आहे की डोक्यात येत नाही की या घटकालाही आपल्याला कुठंतरी त्या ठिकाणी जागा दिली पाहिजे, त्यांना कुठेतरी या सेवेमध्ये समावून घेतलं पाहिजे. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये निश्चितपणे हा आमचा प्रयत्न असणार आहे. आमचे नंबर्स तुमच्याकडे आहेत. तुमच्यातले बरेच जण आमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत. भले वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये काम करा, पण जो पक्ष त्या ठिकाणी बसलेला आहे त्यांच्याकडून काम करून घेणं हे तुमचं आणि आमचं सगळ्यांचंच काम आहे. त्यामुळे आमच्या लायक जर काय असेल तर कृपया आपण आम्हाला कधीही सांगू शकता. आज इतक्या सुंदर कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं देशपांडे सर, तुमचं, निवडणूक आयोगाचं, सुप्रियाताई, झैनबताई, सलमा, गौरी, सोनावणे सर, आमचे सन्माननीय पोलीस आयुक्त अमिताभजी गुप्ता आणि सगळ्यांचेच मनापासून आभार मानते. इथंच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद चित्राताई. ताईंनी आता जी सूचना केली की आपल्याला सरकारकडून, कोणत्याही विभागाकडून किंवा राजकीय पक्षांकडून ज्या अपेक्षा आहेत त्या आपण ह्या सूचना पेटीत टाकूया. तुम्हाला जे किट दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक पॅड आहे, नोटपॅड आहे. त्या नोटपॅडमध्ये सूचना लिहा. तुम्हाला ज्या भाषेत त्या लिहिता येतात त्या भाषेत लिहा आणि त्या निळ्या पेटीत टाका. मी सुप्रियाताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय 2 दिवसीय परिषद तृतीय पंथाचे लोकशाहीतील सहभाग या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं असे श्री श्रीकांत देशपांडे, कार्यक्रमाच्या अध्यक्ष झैना पटेल, पुण्याचे कमिशनर श्री अमिताभ गुप्ता, श्री गौरी सावंत, सलमा खान, श्री चित्राताई, साधना गौरी, या संस्थेचे जे प्रोस व्हाईस चान्सलर आहेत, श्री सोनावणे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माझ्या आधीच्या भाषणामध्ये ज्या सामाजिक प्रश्नासाठी आपण आज जमलेलो आहोत त्याबद्दल सविस्तर चर्चा दोन्ही बाजूनी झालेली आहे. दोन्ही बाजूनी ह्याच्याकरता मी म्हणेन की जे स्टेक होल्डर्स आहेत, ज्यांच्यासाठी आपण जमलेलो आहोत, त्यांच्याही वेदना त्यांनी अतिशय मनमोकळेपणे मांडल्या. आणि दुसऱ्या बाजूचे स्टेक होल्डर्स जे आहेत, जे सामाजिक स्टेक होल्डर्स आहेत, त्यांची ही बाजू आपण सविस्तर दोन्ही बाजूंनी ऐकलेल्या आहेत. खरं तर समाजात अनेक प्रश्न असतात आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये किंवा असेंब्लीमध्ये उभे राहतो तेव्हा सातत्याने समाजातल्या सगळ्या घटकांना एकत्र घेऊन त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न हा सातत्याने आम्ही सगळेच करत असतो. अनेक वेळा आमच्याबद्दल गैरसमजही असतात की पार्लमेंटमध्ये फारशी चर्चा होत नाही, तिथे गोंधळत होतो. पण अनेक असे विषय आहेत ज्याच्याबद्दल आम्ही खूप चांगल्याही चर्चा होतात आणि अनेक वेळा असंही होतं की सत्तेतले आणि विरोधातले काही विषयांवर आमची सगळ्यांची एकमताने धोरण करण्याचा प्रयत्न हा दोन्ही बाजूनी होत असतो. कारण का सगळ्याच लढाया काही आयुष्यातल्या राजकीय नसतात. आणि ज्या कुटुंबात माझा जन्म झाला आणि ज्या संस्थेत मी काम करते आणि ज्या व्यक्तीचा माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा प्रभाव झाला असे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी नेहमीच एक गोष्ट सातत्याने ठेवली की तुम्ही विरोधात असा किंवा सत्तेत असा, संवाद हा झालाच पाहिजे. आणि सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा, हे जो संस्कार माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा झाला तो कृतीमध्ये त्याचा मी दहन करायचा प्रयत्न सातत्याने करत असते. LGBTQ हा एक खूप अँग्लसाइज्ड फॉरेन असा शब्द होता. माझं भारतात शिक्षण झाल्यानंतर मी परदेशात शिकायला जेव्हा गेले तेव्हा
LGBTQ हा शब्द मला अमेरिकेला गेल्यावर पहिल्यांदा समजला. पण एक गोष्ट मला आवर्जून आज सांगायची आहे की मी जेव्हा माझ्या आयुष्याचा विचार करते की खरंच मला हा प्रश्न कधी समजला, म्हणजे माझ्या आधीची पिढी ही माझ्यापेक्षा किती जास्त प्रगल्भ होती याची जाणीव मला हा सामाजिक प्रश्न बघितल्यावर होतो. आपल्यापैकी किती लोकांनी उंबरठा पिक्चर बघितला आहे मला माहिती नाही, पण उंबरठा सिनेमामध्ये जब्बार पटेलांनी 30 वर्ष 40 वर्षापूर्वी हा प्रश्न अतिशय प्रगल्भपणे हा त्यांनी दाखवला. तेव्हा कोणी त्याचं आंदोलन केलं नाही, कोणी त्याचा विरोध केला नाही किंवा त्या सिनेमावर बॅन आणा असंही कोणी बोललं नाही. म्हणजे मला कधी कधी वाटतं माझी आई माझ्यापेक्षा कमी शिकलेली असेल, मी तिच्यापेक्षा जास्त शिकले आहे, परदेशात शिकले आहे, पण माझ्या आईची पिढी ही माझ्यापेक्षा विचारांनी जास्ती प्रगल्भ आहे हे मी आज इथे कबूल करते. कारण का त्या पिढीने हे प्रश्न समाजात पाहिले. कदाचित त्यांच्यात ती ताकद नसेल ते सोडवण्याची, पण ज्याला एका ॲक्सेप्टन्स म्हणतात तो अतिशय सुसंस्कृतपणे हा प्रश्न समाजात आहे. त्याला कुठेतरी त्या सुसंस्कृतपणे त्यांनी तो ॲक्सेप्ट केला आणि पुढे गेले, समाजात बदलत राहिला. जर वरुणची परवानगी असेल तर मी वरुणची स्टोरी आवर्जून सांगेन. माझ्या ऑफिसमध्ये एक इंटर्न्स म्हणून अनेक मुलं आणि मुली येतात आणि मी काय त्यांचा जेंडर विचारत नाही, कारण का प्रोफेशनली काम करतो आणि खूप 5-6 दरवर्षी माझ्या ऑफिसमध्ये इंटर्नशिप करायला लोक येतात आणि ती लहान वयाची असतात, 20 ते 23 वर्षाची असतात. ते माझ्या ऑफिसमध्ये येतात आणि मला सांगतात मला तुमच्या ऑफिसमध्ये इंटर्नशिप करायचं आहे, कारण एखादा वर्ष एखाद्या खासदाराच्या ऑफिसमध्ये जर काम केलं तर त्यांना पुढच्या शिक्षणाला खूप एक वेगळं एक्सपोजर मिळतं. आणि अशी असंख्य मुलं येतात आणि जातात आणि ती येतात प्रेमाने माझ्याबरोबर वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष राहतात आणि आली तशीच उडून जातात, कारण का ती कुठेतरी परदेशात जातात आणि भारताचं नाव कमवतात. ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि अशीच अनेक मुलं मुली माझ्याकडे आली आणि एकदा एक व्यक्ती माझ्या ऑफिसमध्ये आली आणि त्यांनी माझ्याबरोबर एक 3-4 महिन्यानंतर काम केल्यानंतर मला सांगितलं की मला तुमच्याशी काहीतरी वैयक्तिक बोलायचं आहे. म्हटलं जरूर, काय बोलायचं आहे? तर त्यांनी मला सांगितलं अशी माझी अडचण आहे. मग मी काय करू? म्हटलं तुला जे योग्य वाटेल ते कर. ते म्हणले मला देव जाणे का तुमच्याशी बोलायची हिंमत झाली, कारण मला त्यातल्या त्यात तुम्ही लिबरल वाटता, पण मला माझ्या आईवडिलांना सांगायची हिंमत होत नाही आहे. तर मी त्या व्यक्तीला असं सांगितलं की माझ्याशी बोलताय हे ठीक आहे, पण स्वतःच्या घरात तुम्ही बोललंच पाहिजे आणि आईवडिलांची पारदर्शक नातं हे तुम्ही निर्माण केलंच पाहिजे. किती संघर्ष करायला लागाल, आदराने बोला, प्रेमाने बोला, कारण आपण सुसंस्कृत भारतीय मराठी माणसं आहोत. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस रागवतील, पण चर्चा तर झालीच पाहिजे. आणि त्या व्यक्तीने हिंमत करून आईवडिलांशी चर्चा केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्हाला जे अपेक्षित होतं त्याच्याबरोबर विरोधात झालं. त्या आईवडिलांनी इतकं प्रेमाने ते ॲक्सेप्ट केलं आणि आज त्यांच्या घरातलं वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे. त्याच्यामुळे थोडासा मला वाटतं एक सामाजिक परिवर्तनासाठी ज्याचा उल्लेख चित्राताईंनी त्यांच्या भाषणामध्ये केला की सामाजिक परिवर्तनासाठी फक्त नियम कायदे करून उपयोग नाही, पण जोपर्यंत आपण विचार करायची पद्धत बदलत नाही तोपर्यंत सामाजिक प्रश्न खरंच बदलणार नाही आहेत. एखादी घटना घडली की आपण रिॲक्टिव्ह होतो. सगळे टेलिव्हिजन माध्यमं असतील ते सगळे असतात, त्याच्यावर चॅनल्सवर त्याच्यावर चर्चा होते, एखादा दुसरा विषय येतो आणि तिसऱ्या दिवशी आपण आपल्या आयुष्यात निघून जातो आणि आयुष्य पुढे चालू राहतं. मला वाटतं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आज तुम्ही ऐरणीवर आणला आहे, त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली. आणि एक गोष्ट मला आनंद वाटतो की तुम्ही पोलिसांनाही आणलेलं आहे, कारण साधारण तृतीयपंथांचं सगळ्यात जास्त भांडण हे पोलिसांशी असतं आणि मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. मी जन्मापासून त्यांना लांबून पाहिलं आहे, जवळून नाही, पण नेहमी एक आधार रस्त्यावरनं जाताना वाटतो जेव्हा महाराष्ट्रातला पोलीस दिसतो. कारण एक विश्वास आहे, मला संसदेत काम करायची संधी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांमुळे मिळाली, त्याच्यामुळे त्या कामानिमित्त देश बघायची संधीही मला मिळाली. आणि दुसऱ्या राज्यांमध्ये गेल्यानंतर आपल्या राज्य आणि दुसऱ्या राज्यांमध्ये काय अंतर आहे ह्याच्यात एस्पेशली पोलिसांबद्दल जेव्हा चर्चा होते तेव्हा ह्या देशातल्या सगळ्यात चांगला पोलीस फोर्स कोण आहे
हे केंद्र सरकार जेव्हा आढावा करतं तेव्हा पहिल्या 2-3 राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या पोलिसांचं नाव नेहमी आवर्जून येतं. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पोलीस हा एक खूप महत्त्वाचा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. आणि त्यांनी कोविडमध्ये केलेलं काम असेल किंवा अनेक अशा त्यांच्या यशोगाथा असतील आणि ज्या भरतीचा उल्लेख अमिताभ गुप्तांनी केला, मला आवर्जून आज कैलासवासी यशवंत RRR पाटलांची आठवण येते, कारण का खूप एक मोठी व्यापक भरती त्यांच्या काळात झाली. आणि नुसती भरती झाली नाही, त्याच्यात मोठ्या संख्येने महिलांनाही त्यांनी तेव्हा पोलीस दलात घेतलं. आणि TGs किंवा आज मेल, फिमेल आणि ट्रान्सजेंडर हे खरं तर काम सगळ्यात जास्त कुठल्या राज्यात झालं असेल तर ते तामिळनाडूमध्ये झालं आहे. आणि मी नेहमी तामिळनाडूचं उदाहरण आवर्जून देते, कारण का सगळ्यात मोठी आणि व्यापक पॉलिसी जर अनेक वर्ष कुठल्या राज्यांनी केली असेल, म्हणजे आता आपल्याकडे ही चर्चा सुरू झाली, पण तामिळनाडूनी जवळपास दशकांपूर्वी त्याची चर्चा सुरू केली. आणि मेल, फिमेल आणि TG असे 3 कॉलम्स, म्हणजे जो शब्द अदर्स होता त्या अदर्समधून ट्रान्सजेंडर्सला TGमध्ये आणण्याचं सगळ्यात मोठं योगदान जर कुठल्या राज्याचं असेल तर ते तामिळनाडूचं आहे. हे आपण सगळ्यांनीच खरं तर पाहिलेलं आहे आणि कबूल केलं पाहिजे. कारण एकेकाळी आपण तामिळनाडूकडे बघतो तेव्हा एक खूप असा एक कन्झर्वेटिव्ह राज्य आपल्याला वाटतं, पण सोशल सेक्टर्सचे जे उपक्रम आहेत त्याच्यात अनेक वर्ष कुणाचीही सत्ता असू दे आणि ते आपण त्याकडून शिकलं पाहिजे. खरं तर शिकण्यासारख्या अनेक गोष्टी अनेक राज्यांकडून आहेत. तिचं सेल्फ इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅम, जसं गव्हर्नन्स इज अ कंटिन्युअस प्रोसेस, तसंच तर तामिळनाडूमध्ये ह्याच्यात व्यापक काम झालेलं आहे. आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मगाशी मला वाटतं गौरीताई आपण ज्या उल्लेख केला की जी कमिटी झाली ती मी नाही केलेली, ती धनंजय मुंडेंनी केलेली आहे. सो क्रेडिट गोज टू हिम. ते मंत्री होते तेव्हा आणि त्यांनी ती कमिटी केली. आणि त्यानंतर कोविड झाला आणि त्यानंतर ज्या वेगाने ती जायला हवी होती त्याच्यात आपल्याला यश मिळालं नाही, कारण कोविडमध्येच 2-1 वर्ष गेली आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न जे खरंच ज्याची चर्चा व्हायला पाहिजे होती त्या वेगाने होऊ शकले नाही. पण इट्स नेवर लेट. त्याच्यामुळे तुमच्याकडून आम्हालाही प्रेरणा मिळतात आणि एक इन्क्लुसिव्ह ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही उल्लेख केला, ज्या संविधानाचा उल्लेख तुम्ही केला, कारण मी जेव्हा शपथ घेते खासदारकीची किंवा कुठलीही, मी देवाची शपथवर माझी खासदारकीची शपथ घेत नाही. माझा देवावर विश्वास आहे, पण माझा कुणावरच अंधश्रद्धा माझी नाही आहे. माझी श्रद्धा सगळ्यांवर आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की देव असेल किंवा संविधान असेल हे प्रत्येकाचं एक प्रायव्हेट मीडियम असतं ज्याचा सर. आणि त्याच्यावर माझ्या केसमध्ये टीकाही होते, कारण का माझी आई आणि वडील हे दोघं वेगळ्या विचारांनी करत असतात आणि मला दोघांनाही खुश ठेवावं लागतं. त्याच्यामुळे मी त्याचा सुवर्ण मध्य जगायचा प्रयत्न करत असते. आणि त्याच्यामुळे संविधानावर शपथ घेऊन मी काम करते आणि संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि मी माझं आयुष्य संविधानाच्याच चौकटीत जगण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याच्यामुळे संविधानात जे अधिकार तुम्हाला दिले आहेत त्या संविधानाने तुम्हाला ज्याचा इन्क्लुसिव्ह, आणि मला आनंद वाटला की 2-4 शब्द जे साधारणपणे व्यासपीठांवरनं ऐकू येत नाहीत, ती म्हणजे एम्पथी, कंपॅशन. आणि हा शब्द मिस्टर देशपांडेंनी वापरला. व्हॉट इज लीडरशिप अबाउट? लीडरशिप इज ओनली अबाउट एम्पथी अँड कंपॅशन. जो नेता तो कंपॅशनेट असतो आणि एम्पथेटिक असतो तोच अनेक वर्ष नेता म्हणून टिकत राहतो. पदावर अनेक लोक राहतात पण मनात फार कमी लोक राहतात. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांना जाऊन 35-40 वर्ष झाली, पण अजूनही आमच्या मनावर एक मोठा नेता म्हणून, कारण का सगळ्यात संवेदनशील कोण होता या राज्यातला सगळ्यात मुख्यमंत्री, तर त्याचं नाव कैलासवासी यशवंतराव चव्हाण. त्यामुळे संवेदनशीलपणा हीच लीडरशिपची सगळ्यात मोठी क्वालिटी आहे. आणि त्याच्यामुळे ही सगळी त्या कॉन्स्टिट्यूशनमध्येही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो इन्क्लुसिव्ह शब्द वापरला तो कदाचित ह्याच संवेदनशीलती, ह्याच कंपॅशन आणि ह्याच एम्पथीतून आलेला आहे. त्यामुळे मला वाटतं संविधानाच्या चौकटीत राहून केंद्र सरकारमध्येही आम्ही हे प्रश्न सातत्याने मांडत असतो. मी स्वतः 2 बिलं पार्लमेंटमध्ये मांडलेली आहेत. एक बिल मी मांडलेलं आहे ते कॉमन सेक्स मॅरेजचं. अनेक लोकांचा त्याला विरोध आहे, पण माझं वैयक्तिक म्हणणं आहे की कुणाला कुणाशी लग्न करायचं आहे दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम, दॅट इज युअर प्रॉब्लेम किंवा युअर हॅपीनेस. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कॉमन म्हणजे सेम सेक्स मॅरेज ऑप्शन
ह्याचं अजून बिल केंद्र सरकारमध्ये आलं नाही, ते मी मांडलेलं आहे सगळ्यांच्या वतीने. आता ते पास होईल नाही होईल मला माहिती नाही, पण माझा प्रयत्न राहणार आहे. आणि त्याचबरोबर अडॉप्शनसाठी, सरोगेसी आणि अडॉप्शनमध्ये जे सिंगल पेरेंट आहेत किंवा ट्रान्सजेंडर्स आहेत त्यांना तेवढेच अधिकार नाही आहेत जेवढे एका महिलेला किंवा पुरुषाला आहेत. तर सरोगेसी बिलमध्येही आम्ही त्यावेळेस मला आठवतं सुषमा स्वराजांनी ते बिलला खूप आम्हाला सपोर्ट केला होता. दुर्दैवी त्यांचं निधन झाल्यानंतर त्या स्पीडनी आम्हाला ते स्टिअर करता आलं नाही, पण सुषमा स्वराजांचा मी आवर्जून उल्लेख आज करीन, कारण का सुषमाजींनी त्यावेळेस खूप व्यापक विचार करून सगळ्या स्टेक होल्डर्सला विचारून त्यावेळेस तो निर्णय घेतला होता. पण मला असं वाटतं की ट्रान्सजेंडर्सला अडॉप्शन, सरोगेसी आणि सेम सेक्स मॅरेज ह्याच्यावर केंद्र सरकारने त्याच्यावर विचार केला पाहिजे. आणि एक पुरोगामी समाज म्हणून प्रत्येक व्यक्तीला तो अधिकार हा दिला पाहिजे. जरूर त्याला कायदे कायम तुम्ही लावा, ते ऑल बॉक्सेस नीड टू बी चेक्ड, म्हणजे त्याच्यात काही गैर होऊ नये हा जो केंद्र सरकारचा विचार असेल तो मला पूर्णपणे मान्य आहे. पण जे अधिकार कुठचा लेजिस्लेशन इज मेड इक्वल फॉर एव्हरी स्टेक होल्डर अँड एव्हरी सिटिझन. त्याच्यात जेंडर हा विषयच नाही. आणि खरं तर माझा ज्या घरात जन्म झाला आणि ज्या घरात माझं लग्न झालं, आय एम क्लिअरली नॉट जेंडर ट्रॅप्ड. म्हणजे माझ्या मनातही येत नाही की इट्स मेल फिमेल ऑर टी. कारण म्हणजे दादा आणि मी आम्ही एकाच प्रोफेशनमध्ये असलं तरी जेवढे अधिकार दादाला आहेत तेवढेच मला आहेत. दादाला 2 वाजता दादा रात्री घरी आला दौरा करून तरी कोणी विचारत नाही, मलाही कोणी विचारत नाही. त्यामुळे प्रवास करणं, देर इज नो जेंडर डिस्पॅरिटी. जेवढं शिक्षण मला मिळालं तेवढंच अधिकार दादाला मिळाले. त्यामुळे मी खरं तर पुण्यात जन्म झाला, मुंबईत वाढले आणि अशा प्रगल्भ समाजात मी वाढायची मला संधी मिळाली. हेच खरं तर माझं भाग्य की मी त्या जेंडरमध्ये कधीच अडकले नाही. आणि जेंडर्समध्ये एवढे चॅलेंजेस असतात हे समाजात काम करता करता टप्प्याटप्प्यात मिळालं. आणि आज प्रिया पाटीलचा उल्लेख जो चित्राताईंनी केला, चित्राताई आज प्रिया पाटील ज्या संघटनेत मी काम करते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्याच्या LGBTQ महाराष्ट्राच्या आज अध्यक्ष म्हणून अतिशय उत्तम काम करतात. आणि त्याच्यामुळे अशा असंख्य लोक संस्थेमध्ये जोडलेले आहेत. आणि आज 3च पक्ष या देशामध्ये ज्याच्यात LGBTQचा एक वेगळा सेल आहे. त्यातला एक पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याच्यात मी काम करते, दुसरा आम आदमी पार्टी आहे आणि तिसरा काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे ह्या तिन्ही पक्षांमध्ये ते आज आमचे सेल्स आहेत आणि त्याच्यात खूप वेगळ्या चर्चा होतात. पण जरा पक्ष म्हणला की थोडासा संकुचित विचार होतो. त्याच्यामुळे सगळ्यांना वाटतं हे फक्त मतांचं राजकारण होतं. त्याच्यामुळे ज्या संस्थेमध्ये मी काम करते यशवंतराव चव्हाण सेंटर, त्याच्यातही एक LGBTQ सेलचं वेगळं काम आम्ही सुरू केलेलं आहे. कारण का जेव्हा कुठल्याही आपण राजकारणात आलो की त्याला मतांचं कुठे ना कुठेतरी कनेक्शन येतं. जेव्हा आपण एखाद्या सोशल फोरमवर जातो तेव्हा चौकटीच्या बाहेर जाऊन आपण काहीतरी सामाजिक परिवर्तन करू पाहतो. हे साधारण सगळ्यांचा अनुभव आहे. त्याच्यामुळे यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातूनही आम्ही ह्याचं काम करतो आहे. व्यासपीठावरच्या आणि उपस्थित सगळे जे आज आहेत ते कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात आपण भेटत राहतो. पण सामाजिक परिवर्तन करताना तो लढा खूप अवघड असतो. तो सोशल चेंज करण्यासाठी तुम्हाला खूप संघर्ष करावा लागतो आहे ह्याची जाणीव मला आहे. आणि ह्या भागात महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी म्हणून, तुमचा आवाज म्हणून सातत्याने तुमचे प्रश्न मी पार्लमेंटमध्ये नक्कीच मांडत राहीन. आणि तुमचा या 2 दिवसाचा जो फीडबॅक आहे तो त्याचा जर एक तुम्ही पेपर करून आम्हाला सगळ्यांना दिला तर तो आम्ही आमच्या सगळ्या पार्लमेंटमध्ये आमच्या सहकारी आहेत जे लाईक माइंडेड आहेत त्यांच्याबरोबर सर्क्युलेट करून एक सामाजिक परिवर्तन करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आणि मदत आम्हाला होईल. आज इलेक्शन कमिशनचे आणि पुणे विद्यापीठाचे मी मनपूर्वक आभार मानते की खूप आगळा वेगळा कार्यक्रम तुम्ही आज एक सामाजिक परिवर्तनाचं खूप मोठं पाऊल पुढे घेत आहे. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. सर्वांच्या सर्व पाहुण्यांच्या बोलण्यातनं पुन्हा पुन्हा एक मुद्दा सारखा येतो की समाजात तृतीयपंथीयांना स्वीकारलं जात नाही. त्याचं एक कारण म्हणजे मी मुळात काही वर्षापूर्वीपर्यंत शिक्षक असल्यामुळे शिक्षणात ते दडलेलं असं मला वाटतं. आपल्याकडे विज्ञानातसुद्धा XX, XY ह्याच गुणसूत्रांच्या जोड्या आपल्याला शिकवल्या जातात. म्हणजे XX असेल तर मुलगी जन्माला येणार, XY झालं तर मुलगा येणार. पण तृतीयपंथी कोणत्या
गुणसूत्रांच्या जोड्या एकत्र आल्यावर जन्माला येईल हे सांगितलंच जात नाही मुलांना. आणि मग तृतीयपंथी दिसला की त्याची भीती दाखवणं घरातनं सुरू होतं. तर मला वाटतं की शिक्षणाचं जे सत्र आहे तिथं याची अधिक विस्तृत चर्चा होईल. आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष जैनबताई अत्यंत वेगळ्या क्षेत्रात, कॉर्पोरेट क्षेत्रात HR आहे. त्यांनी HR मधून MBA केलं आहे. त्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या तृतीयपंथीयांच्या अधिकारावरील याचिकाकर्त्यापैकी एक आहेत. त्या भारतातील संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमातील आरोग्य आणि मानवाधिकारच्या राष्ट्रीय व्यवस्थापक आहेत. आरोग्य आणि सामाजिक विकासाचे मुद्दे हे त्यांचे आवडीचे क्षेत्र आहे. 20 वर्षापेक्षा जास्त त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कामाचा अनुभव आहे. LGBTIQ याच्या प्रश्नावर त्यांनी बरंच काम केलं. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मेरे पहले गेस्ट आए हैं, मेरी गुरु, मेरी नान गुरु, और उन्होंने इतने सारे मुद्दों पे ऑलरेडी जानकारी दी है. आणि मला क्षमा करा, मी हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार, कारण आमच्या ऑडियन्समध्ये असे पण लोक आहेत ज्यांना मराठी कदाचित समजत नाही किंवा इतकं फ्लुएंटली ते बोलू शकत नाही. तर मी हिंदी आणि मराठी दोघी बोलणार. मैं अपार्ट फ्रॉम माई रोल मुझे थोड़ी शायरी करना पसंद है, और मुझे जब बुलाया गया था तो मुझे लगा कि कौन सी शायरी बोली जाए. तो मेरी एक फेवरेट शायरी है फैज़ साहब की लिखी हुई. दिल नाउमीद तो नहीं, नाकामी तो है, लंबी ये गम की शाम पर शाम ही तो है. एंड इसमें अगर आप एक लाइन देखते हैं, हम नाकाम इंसान नहीं, मतलब नाकामी मिल रही है, वी नॉट, हर जंग हम जीत नहीं रहे, हर बाजी जीत नहीं रहे, पर जैसे हमने कहा दिल नाउमीद नहीं है, हमने बहुत कुछ किया है, बहुत कुछ आगे भी करना है. और जैसे फैज़ साहब कहते हैं, लंबी है गम की शाम पर शाम ही तो है. मैं उन सब मुद्दों को वापस नहीं दोहराऊंगी जो मेरे गुरुओं ने कहा यहाँ पे स्टेज पे, बट एक बहुत प्राइड फील होता है, मला खूप गर्व महसूस होतो की आज इस मंच के ऊपर 3 जनरेशन्स है. जैसे मेरे गुरु गौरी जी ने कहा था कि 3 जनरेशन है. मैं 1999 में जस्ट एक फर्स्ट ईयर जो डिग्री कॉलेज में गौरी जी से दादर स्टेशन पे मिली थी, और तब से मेरा काम चालू हुआ. और लाइफ में बहुत सारे अपॉर्चुनिटीज़ मिले जहाँ पे एक NGO वर्कर, एक गवर्नमेंट ऑफिशियल, एक UN ऑफिशियल, एक ब्लू पासपोर्ट होल्डर होने का सौभाग्य मिला. भारत में 7-8 वर्ष काम करने का सौभाग्य मिला. भारतीय सरकार को 4 वर्ष बैंकॉक में रिप्रेजेंट किया एशिया पैसिफिक रीजन में. और फिर वहाँ से एक U-टर्न ली, और जब इंडिया वापस आई तो मैंने सोचा चलो ठीक है, एक NGO में रह के काम कर लिया, ग्रास रूट में रह के काम कर लिया, एक फंडिंग एजेंसी में रह के काम कर लिया, संयुक्त राष्ट्र में लेके काम करे, तो क्यों ना अभी कॉर्पोरेट की एक जर्नी रहे. तो 2018 में मैंने एक कॉर्पोरेट ज्वाइन किया. वहाँ पे KPMG नाम की एक कंपनी, एक प्रोफेशनल सर्विसेज फर्म है, वहाँ पे मैं डायरेक्टर थी. और अभी मैं एक अल्कोहल बेस्ड कंपनी है पर्नोरिका, उसकी मैं आई एम द हेड ऑफ चीफ इंक्लूजन ऑफिसर ओवर देयर. एंड मेरा मुद्दा आपसे बात करने का क्या है और क्यों, मैं 2 चीज़ों को वापस से आपके सामने हाईलाइट करना चाहती हूँ. अक्सर यहाँ पे बहुत सारे अधिकारी आएंगे जो अक्सर ये कहते हैं कि आउट ऑफ साइट. मैंने सोचा ही नहीं था कि ये कम्युनिटी के कोई नीड्स होंगे. और इसकी शुरुआत कहाँ से हुई, तो अगर मैं एक छोटी कहानी बताती हूँ, एंड आई विल कीप इट वेरी शॉर्ट, आई विल नॉट कीप इट लॉन्ग. 1970 में एक अर्सला नाम की एक राइटर थी अमेरिका में, जिसने एक फ़िक्शनल कहानी लिखी अबाउट अ फिक्शनल सिटी. वो ऐसी शहर है जहाँ पे सब कुछ ठीक है, खेतों में इतना अनाज निकल रहा है कि वहाँ के लोगों को बस ज़्यादा हो रहा है, लॉ एंड ऑर्डर की कोई सिचुएशन नहीं है, जेंडर इक्वालिटी की कोई सिचुएशन नहीं है, लोगों के घर खुले रहते हैं, कोई किसी का ये नहीं, कोई मतभेद नहीं है, किसी से भी प्यार कर लो, कोई उम्र का भेद नहीं है, कोई स्किन कलर के ऊपर भेद नहीं, कोई बॉडी टाइप पे भेद नहीं है. पर उस शहर के बीचों बीच एक घर में, एक छोटे से रूम के अंदर एक अपाहिज लड़की रहती है. उस अपाहिज व्यक्ति का नसीब ये है, जब तक उसको बिल्कुल आप खाना नहीं दोगे, उसको आप कुपोषित रखोगे,
तब तक बाहर का शहर जो है वो आबाद रहेगा। और लोगों के दिल में ऐसा नहीं है कि वहाँ के लोग घृणा करते हैं, लोगों को दिल में लगता है, जब मैं लड़की को देखता हूँ उसको खाना नहीं देते हैं, उसके हड्डियाँ बाहर निकल रहे हैं, उसके स्किन में इन्फेक्शंस है, बट पिटी फील करके सब निकल जाते हैं, क्योंकि उनको पता है कि अगर हम उस लड़की के लिए कुछ करोगे तो हमारा ये सोने का शहर गिर जाएगा। फ्लैशबैक आउट ऑफ दैट, उसमें से कुछ व्यक्ति है जिनको बहुत बुरा लगता है, बुरा लगता है पर कुछ कर नहीं सकते हैं, तो उनका चॉइस है कि वो सोने की लंका छोड़ के उस शहर से बाहर जाए और नया नॉर्मल जी, क्योंकि वो उसके लिए कुछ नहीं कर सकते। जब भारत में ब्रिटिशर्स ने क्रिमिनल ट्राइब्स एक्ट लाया, उसमें से एक ग्रुप हमारे किन्नर समुदाय को बनाया। आई थिंक जब भारत का इतिहास लिखा जा रहा है और फ्रीडम स्ट्रगल लिखा जा रहा है, हमारी कहानियाँ कहाँ पे भी उल्लेखित नहीं है, क्योंकि हम इनविजिबल रहे। पर मुझे एक बताना है, अक्सर ये कहा गया था कि जनरल डायर की वजह से ये हुआ, इतना फैमिन हो गया, इतने लाखों लोग मर गए, पर किसी ने ये नहीं कहा कि उन्होंने ऐसी सिचुएशन बनाई, जैसे आपने कहा गौरी जी कि कांचन अम्मा ने कहा कि आपको टेलीग्राम भेजना पड़ता था पहले एक शहर से दूसरे शहर जाने के लिए। तो वो क्या कानून था? उस कानून में ये था कि अगर आप अपने लिंग के बाहर जाके कपड़े पहनते हो, जैसे कि अगर मैं औरतों जैसे कपड़े पहनती हूँ, तो वो एक कानूनी गुनाह है। आप यंग बच्चों को साथ में लेके चल नहीं सकते, आप नाच नहीं सकते हैं, आप एक शहर से दूसरा शहर जाने के लिए एक सुपरिट, जैसे आज तड़ीपारों को नहीं कि एक जाके साइन करना पड़ता है कि मैं यहाँ पे आया हूँ तो आया, वी हैड टू डू दैट। और इतनी मुश्किल आ गई थी कि नॉर्थ के प्रोविंसेस में भूखमरी आई थी हमारे समाज में, कि वो लोग देख रहे थे कि लोग भूख से मर रहे हैं, तब जाके किसी ने वो सेक्शंस को थोड़ा टोन डाउन किया। और भारत आज़ाद होने के बाद 1950s में वो क्रिमिनल ट्राइब्स को रिपील किया गया। हम वही मानसिकता लेके चल रहे हैं, कीप देम आउट ऑफ साइट, इट इज़ गुड। हम लोग टोकनिज्म कुछ करते रहेंगे, कुछ करते रहेंगे। मैं नहीं जानती हूँ कि आप लोग में से कितने लोग अवेयर है कि जो फर्स्ट केस ऑन ट्रांसजेंडर राइट्स था वो मद्रास हाई कोर्ट में था, और इसी मुद्दे पे था क्या किन्नरों को या ट्रांसजेंडर्स को वोट करने का अधिकार है क्या। आणि कुठल्याही एका नेशनचा सिटिझन असेल तर त्याला सगळ्यात पहिला अधिकार आहे वोट करण्याचा, आपलं सरकार किंवा आपला प्रतिनिधि चुनने का अधिकार होता है उनको। बट हमको कोर्ट जाना पड़ा। अगर आप लोग में से किसी के भाई बहन अत्या भाई अमेरिका गए हो या कनाडा या न्यूजीलैंड गए हो, तो पहले उनको ग्रीन कार्ड मिलता है, मतलब आप जितना मर्जी चाहे रह लो, आप काम कर लो, आपको इंश्योरेंस देंगे, आपको बेनिफिट देंगे, पर वोट नहीं कर सकते आप। जब आप सिटीज़न बनते तब आपको वोट। पर हम सिटीज़न होने के बावजूद भी हमको पूछना पड़ा क्या हम वोट कर सकते हैं, क्या हम इलेक्शंस में दौड़ सकते हैं। और वो शुरुआत हुई फेयर डेमोक्रेसी प्रोसेस से। डॉक्टर SY कुरैशी जो पहले इलेक्शन कमिश्नर थे दिल्ली में, जहाँ पे वो नेशनल एड्स कंट्रोल ऑर्गेनाइजेशन के पहले DG थे, फिर उन्होंने इलेक्शन कमीशन में गए, उन्होंने पहली बार उन्होंने कहा चलो ट्रांसजेंडर्स के लिए एक वोटर ID का सिस्टम बनाता है। पर आज हमने महाराष्ट्र के आंकड़े सुने, कितने हमारे पास 4000। अगर हम लोग सिर्फ सरकार की आकडे देखते हैं तो करीबन 5 लाख ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे सेन्ससमध्ये, जे 10 वर्षापूर्वी केलं आहे। आणि ते पण कसं केलं होतं, ते आपलं रिस्पॉन्डंट तुम्हाला बघून सांगणार, अच्छा तुम्ही ट्रान्सजेंडर आहे, ते टिक करायचं। जर कदाचित कोणी मला बघितलं किंवा गौरीला बघितलं, कोणी विचारणार नाही, ते स्वतःमुळे ते टिक करायचं। सो वी वर अबाउट 5 लाख पीपल। 5 लाख में अभी जनरल इलेक्शंस जो हुए थे 2019 में भारत में, क्या आप जानते हैं कि कितने ट्रांसजेंडर लोग उस वक्त रजिस्टर्ड वोटर्स थे एज ट्रांसजेंडर्स? 30,000 से भी कम। जब हम 30,000 है, भारत 1 खरब पॉपुलेशन है, 1 बिलियन प्लस पीपल, आप 30,000, उसमें से कितने लोगों ने अपना वोटिंग का अधिकार यूज़ किया वो तो मैं नहीं जानती हूँ, पर इतना है कि दे हैड पुट 30,000 पीपल। कैसे हम लोग कोई पार्टी के लिए वोट बैंक हो गए? तो फिर जो गौरी और मेरी सलीम गुरु ने कहा बरोबर ही है,
क्यों कोई आमदार आएगा हमारे दरवाजे पे, क्यों कोई खासदार आएगा अपने दरवाजे पे। नेक्स्ट कम्स हम लोग का ट्रांसजेंडर प्रोटेक्शन एक्ट। गौरी जी सब लोग ने, हम लोग मिलके मेरी गुरु जो लक्ष्मी नारायण त्रिपाठी है उनके साथ हम लोग ने मिलके सुप्रीम कोर्ट में गए। मुझे किसी पे यकीन नहीं था, किसी हाई कोर्ट पे यकीन नहीं था, किसी ब्यूरोक्रेट पे यकीन नहीं था कि हमारा फ्यूचर। हम लोग सीधा जाके सुप्रीम कोर्ट में पूछे हमारे मानवीय अधिकार क्या है। और एक कोर्ट का एक जजमेंट है, उन्होंने ये कहा था कि कोर्ट आपको कोई हक नहीं देता, कोर्ट डजन कन्फर राइट्स, दे मियरली कन्फर्म इट। तो सुप्रीम कोर्ट ने भी जो हमारे संविधान में लिखा है उसी को कन्फर्म किया। उसके बाद नेशनल काउंसिल फॉर ट्रांसजेंडर पर्सन्स बनी और मैं आपकी प्रतिनिधि हूँ वेस्टर्न इंडिया से। बट अगर आप मुझसे पूछो तो मेरा बहुत इलस्ट्रियस करियर था। हम लोग यहाँ पे सेम सेक्स मैरिज की बात कर रहे हैं, मैं सेम सेक्स तो नहीं हूँ, मेरा पार्टनर इज़ अ मेल एंड आई कंसिडर माई सेल्फ अ वुमन। जब भारत अभी भी लड़ रहा था कि होमोसेक्सुअलिटी को निकालना था कि नहीं, मैंने 2016 में साउथ अफ्रीका में जाके शादी करके आई, मेरे पास मैरिज सर्टिफिकेट है और उसी का नाम मैं अपना नाम से लगाती। तो मेरा नाम जो ज़ैनब जावेद पटेल है मेरे पार्टनर के नाम के साथ जुड़ा है। मैं एक क्रिश्चियन फैमिली में जन्मी हूँ, एक मुस्लिम नाम रखती हूँ और कृष्णा से प्रेम करती हूँ। जब हमारी कम्युनिटी की बात होती है अक्सर ये कहा जाता है अरे आप लोग को बिहेव करना नहीं आता है, इनको देखेगा तो ऐसा लगता है अनटचेबल। अनटचेबिलिटी इंडिया में बैंड है, लीगली बैंड है, पर कितने लोग आप लोग में से ऐसे हैं जो बस में एक ट्रांसजेंडर व्यक्ति के साथ बैठेंगे, उसके साथ खाना खाएंगे, उसके साथ हाथ में हाथ पकड़ के चलोगे, लोग हंसेंगे। Isn't this untouchability? It will never come to your mind. आपके दिमाग में कभी नहीं आएगा ये अनटचेबिलिटी है, बट यू प्रैक्टिस इट इन थॉट, वर्ड्स, डीड्स एंड एक्शन। एंड यू मीन्स हम सभी। कुछ महीने पहले कश्मीर फाइल्स नामक एक फिल्म आई थी जो कश्मीर में कट्टरपंथियों के बारे में स्टोरी, बहुत सारा उसमें एक टॉपिक था जहाँ पे लोगों ने अपने अपने व्यू पॉइंट। मैं एक सिंपल एक बात बताती हूँ, हमारा समाज ऐसा है मैम, चित्रा जी, सुप्रिया जी, अब मैंने ये पहले भी अगर आप पूछोगे हर एक 100% इसमें लोगों के साथ सेक्सुअल वायलेंस हुआ है। एक भी ऐसा पर्सन नहीं है जिसके साथ सेक्सुअल वायलेंस या रेप नहीं हुआ है। ऑलमोस्ट 100% है जिनको अपना घर छोड़ के निकाला गया है या उनको घर। मैं 6 फिगर सैलरी लेकर जाती हूँ महीने का, 1 लाख रुपया टैक्स भरती हूँ मैं, और फिर भी मुझे अगर अपना घर पे जाना पड़ता है, मेरी गुरु स्टेज पे बैठी, वो जानती है, मुझे पैंट शर्ट पहनना पड़ता है, लूज टी शर्ट, उसके ऊपर लूज शर्ट और बाल बांध के जाना पड़ता है ताकि लोगों को लगे कि हमारा भाई आया है। तो मैं एक दिन तंग आके बोल दी कि बोल दो वो मर गया। आई टोल्ड माई सिस्टर बोल दो वो मर गया ताकि तुम्हारा इश्यू सॉर्ट आउट हो सके। सो समाज में सिर्फ सैलरी नहीं, हमें एक एक्सेप्टेंस चाहिए। मैं बात करती हूँ वो कश्मीर फिल्म, वहाँ पे दिखाया गया था कि कुछ गटों के साथ ऐसा हुआ कि उनको पीछा रखा गया, उनको देखा गया तो उन्होंने बंदूक उठाई और ये सब कुछ किया। अरे हमारे समाज के लोगों को पूछो, उनको भूखा मार दिया गया, उनको नंगा किया जाता है, उनको मार दिया जाता है, उनको पीछे रखा जाता है, उनके बारे में कोई सोचता नहीं। हमने तो कभी नहीं सोचा AK-47 लेकर के सबको भून दिया जाए। सब्र है तो हमारे कम्युनिटी में है और श्रद्धा है तो सरकार के साथ है। चाहे कोई भी वो सीट पे बहे, हमको श्रद्धा है कि वो हमारे लिए कुछ करेगा, भले हमारे लिए कुछ भी ना हुआ हो। इससे बड़ा श्रद्धालु सिटीजन कहाँ पे मिलेगा आपको? हम लोग बोलते हैं आज अमृत काल है, 75 years ऑफ इंडियाज इंडिपेंडेंस। इन में से 20 लोगों को बाहर गेट पे खड़ा करके देखो और लोगों का रिएक्शन देखो और बोलना कि इसको क्या लगेगा आगे ला। तो मेरे पास 5 सजेशन है मैम, स्टार्टिंग विद द चांसलर ऑफ द यूनिवर्सिटी। सर मेरा एक दरख्वास्त है, आपने बहुत अच्छा कहा स्टडी सर्कल्स बनाओगे, एक एकेडमिक चेयर चुन कीजिए हमारे कम्युनिटी में से। अगर आप एक एकेडमिक चेयर चुन करोगे, सिर्फ स्टडी क्लासेस से कुछ नहीं होता है। सर मैंने 3 बार कॉलेज ड्रॉप आउट करी हूँ MBA करने के लिए। निष्ठा यहाँ पे है जो साइंटिस्ट है, जोया है जो प्रेस फोटोग्राफर है, लीगल इश्यूज पे काम किया है, बहुत सारे लोगों पे है। कितने सारे लोग, अगर लोग बोलते हैं 5 साल के बाद आओ जब आपके पास डिग्री हो, आई एम सॉरी आई कैन नॉट वेट फॉर 5 years, माई कम्युनिटी कैन नॉट वेट।
मेरी समाज नहीं रुक सकती। आप एक चेयर बना दीजिए सर, हमको स्कॉलरशिप्स दीजिए। सिर्फ ये बोलना कि हम बैंगलोर यूनिवर्सिटी ने स्कॉलरशिप्स निकाला, एक भी जन गया नहीं। पता है क्यों सर? क्योंकि हम लोग को भीख मांग के हमारा पेट भरना पड़ता है। क्या करेंगे हम? हमको घर वालों का कोई फिक्स्ड इनकम स्कीम नहीं है। नो वन इज़ गिविंग। हमको फिक्स्ड इनकम स्कीम हमारे घर वालों को देना पड़ता है। मैं आज बोलती हूँ मैं 3 परिवार चलाती हूँ। मेरी बड़ी बहन जो एक HIV विधवा है, मेरी सेकंड सिस्टर जिसका हस्बैंड बाहर गाँव में है, उसको पैसा नहीं भेजते, और मेरा खुद का। और फिर भी हम बोलते हम परिवार वाले नहीं हैं। सेकंड सजेशन मैम टू सुप्रिया जी, मैं ये बार बार बोलती आई और मैं फिर से भी बोलूँगी मैम, जब तक कि पार्लियामेंट में द हाईएस्ट डिसीजन मेकिंग बॉडी इन आवर कंट्री, उसमें एक ट्रांसजेंडर व्यक्ति ना आए, हमने एंग्लो इंडियंस, हमने सबको, ऐसे लोगों को जो हमारे देश पे राज करके गए, हम पे राज करके गए, उनको सम्मान दिया, तो मैम हमारे जैसे पिछड़ित लोगों को सम्मान देने के लिए एटलीस्ट वी आर होपफुल दैट। चित्रा जी से मैं बोलना चाहती हूँ, 2019 में शायद बहुत कम लोग जानते हैं, जब भाजपा का अपना इलेक्शन मैनिफेस्टो तैयार हो रहा था, मेरी एक फ्रेंड है शिफाली, उन्होंने कहा था कि मैं राम माधव जी से आपकी मुलाकात कराती हूँ। नेक्स्ट डे पे आपका इलेक्शन मैनिफेस्टो रिलीज़ होने वाला था। उन्होंने शाम को मुझे मेरी गुरु को मिलाया। द सेम नाइट 2 रिकमेंडेशन आपके मैनिफेस्टो में है कि हम किन्नर समुदाय के लिए, ट्रांसजेंडर समुदाय के लिए इकोनॉमिक एम्पावरमेंट, लाइवलीहुड्स पे काम करेंगे और दिस थिंग। बट मैम, जब तक कि आपके पार्टी का एक स्पोक्स पर्सन, एक डेजिग्नेटेड पर्सन कम्युनिटी से नहीं लोगे, और बहुत सारे लोग हैं जिनके पॉलिटिकल एम्बिशन है, कुछ नहीं तो हमारे पास पॉलिटिकल एम्बिशन बहुत है। इन द लास्ट रिकमेंडेशन टू आवर सर फ्रॉम द पुलिस, सर मेरी एक रिकमेंडेशन आपसे ये है कि आप कमिश्नर हो, अंडर द ट्रांसजेंडर प्रोटेक्शन एक्ट हर डिस्ट्रिक्ट में एक ट्रांसजेंडर प्रोटेक्शन सेल होना है आपके नेतृत्व के अंदर। अगर मैंने ये गाइडलाइंस ऑलरेडी मिनिस्ट्री को दी है, मैं आपको वो गाइडलाइन दे सकती हूँ। इवन आई एम अ स्टैट्यूटरी बॉडी मेंबर, सो आई कैन गिव यू द गाइडलाइंस। अगर आपके नेतृत्व सर में पूना के शहर में ये हो जाएगा, इंडिया विल गेट टू सी what Maharashtra police can deliver. And the last thing is for the sir, Shrikant sir from the Election Commission. Sir, 4000 कभी भी वोट बैंक नहीं बन सकता, किसी के लिए भी नहीं बन सकता। सर मेरी रिक्वेस्ट ये रहेगी कि हमारे ऑडियंस में बहुत सारे लोग हैं अभी भी जो एक्सेलेंट काम कर सकते हैं अपने डिस्ट्रिक्ट और स्टेट में, आपका इलेक्शन मैस्केट बनकर। प्लीज़ हमें आके यूज़ कीजिए। बाय द एंड ऑफ टुमारो सर, अगर आप लोग कुछ लोगों को भी आइडेंटिफाई करके यूज़ करें, इट विल बी अ ग्रेट सर्विस टू अस। बट द बिगेस्ट थिंग इज़ दैट मेरी कम्युनिटी के लिए मुझे बोलना है, और वो गंगूबाई काठियावाड़ी, किसी के बाप से नहीं डरने का। अगर किसी के बाप से डरे होते तो मेरे को रास्ते पे भीख मांगना पड़ता। भीख मांगने में या वेश्या व्यवसाय करने में कोई शर्म नहीं है। जो वो रंडी जो रास्ते पे खड़े होती है, बदन बेचती है, उसको कोई चॉइस वाला मर्सिडीज़ में आने वाला क्लाइंट नहीं होता है। नशेड़ी, दारू पीने वाला, गंदे कपड़े पहनने वाला, नाखून मारने वाला, काटने, जो वो रास्ते पे 4 घंटा खड़े रहती ना, कोई खड़े रह के दिखाए, माइकलाल मैं बोलूँगी हमारे जैसे बन के दिखाओ, फिर मानती हूँ मैं। तो भीख मांगने हम लोग जो करते हैं वो जजमानों से मांगते हैं। ये हमको, अगर आप लोग राम को मानते हो तो राम ने दिया आशीर्वाद, जिनको मिला है उनको भी मानिए। ये मत बोलिए कि जय श्री राम। अगर जय श्री राम, राम जी ने हमें आशीर्वाद दिया था और कहा था कि जिसको हम ब्लेस करेंगे उनको वो ब्लेसिंग मिलेगी। तो अगर राम को मानते हैं तो हमें भी मानिए, वो अधिकार दीजिए। और मैम सच्ची में बोलिए, मैं आपसे रिक्वेस्ट करती हूँ कहीं ना कहीं हमें पॉलिटिकल रिप्रेजेंटेशन दी, क्योंकि जब तक आपके लेवल पे मैं आके बैठोगी नहीं, ये वाले लोग सुनेंगे नहीं। तो उसी के साथ मैं अपना भाषण समाप्त करती हूँ, पर एक छोटी सी शायरी है उसके साथ। ये एक आशिकी वाली शायरी है, बट इट वर्क्स फॉर ऑल ऑफ अस। अगली बार बिछड़े तो शायद ही किताबों में मिले। बहुत सारे आपने सुने होंगे, बहुत कॉन्फ्रेंसेस में हम जाते हैं, हमारा पूरा लाइव कॉन्फ्रेंसेस में है। एक रिकमेंडेशन, दूसरा रिकमेंडेशन, तीसरा रिकमेंडेशन। अगली बार बिछड़े तो शायद
ख्यालों में मिले, जैसे सूखे हुए फूल किताबों में मिले। ना तू खुदा है ना मेरा इश्क फरिश्तों जैसा, ना तू खुदा है ना मेरा इश्क फरिश्तों जैसा, दोनों इंसान है तो फिर क्यों इतने हिजाबों में मिले। सो हैविंग सेड दैट आई वुड जस्ट लाइक टू रिक्वेस्ट, एक ही चीज़ है, मेरी कम्युनिटी ने मैम एंड सर हकों के लिए इतना जितना लड़ा है, विदाउट फाइटिंग बैक द सिस्टम, वी हैव फॉट injustice in the system, we have not fought the system, we still believe in the system. And to you ma'am, to our honorable prime minister, जिनकी कुल देवी हमारी माता है बहुचर जी माता, मैं आपसे रिक्वेस्ट करना चाहूँगी, जब तक आप हमारे लिए रिप्रेजेंटेशन और विजिबिलिटी नहीं बढ़ाओगे मैम, तब तक हम लोग आगे नहीं बढ़ पाएंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद जैनब ताई। आप राज्य की और देश की बहुत अहमियत रखने वाली पार्टियों से बिलोंग करती है, तो मैं ये चाहती हूँ कि जैसे आपने सेल बनाया है, वैसे मेन स्ट्रीम पॉलिटिक्स में भी आप उनको जगह दें। मेन स्ट्रीम पॉलिटिक्स ही हमारा एम है, ना कि सेल। हमको सेल तक सीमित नहीं रहना, हम हमारे कोशों में तो हम ऑलरेडी है, वो कोश तोड़ के हम मेन स्ट्रीम में आना चाहते हैं। तो मेन स्ट्रीम की पोजीशन दीजिए ताकि हम आपके लेवल में बात कर सके और रिप्रेजेंट कर सके, तो कहीं जाकर हम हमारा उज्जवल भविष्य आपके साथ में शेयर कर पाएंगे। ये एक मेरी बात हो जो आप कर सकते हो। और सुप्रियाताई ने बहुत एक अच्छी बात कही थी कि हम आने वाले इलेक्शन में एक जगह जो है ट्रांसजेंडर्स को देंगे। मैं उसका रास्ता देख रही हूँ कि वो हो, और ऐसा ही बीजेपी करे तो बहुत अच्छा होगा। क्योंकि देखो मेरे काफ़ी मतभेद हो सकते हैं, लेकिन जहाँ कम्युनिटी को रिप्रेजेंटेशन की बात आएगी, मैं कहूँगी कि किसी और से क्यों ना हो, हमें संविधान को लेकर संसद में घुसना है, किसी डोर से भी जाए। तो आई एम विथ यू। तो मेन स्ट्रीम पॉलिटिक्स का चांस दीजिए, आपके हाथ में वो पावर है। थैंक यू सो मच। धन्यवाद दिशाताई। आपला कार्यक्रम, उद्घाटनाचा कार्यक्रम अर्धा तास पुढे गेला आहे आणि सर्व सत्रांना सारखा न्याय द्यायचा, तर आपल्याला वेळेचं भान पाळलं पाहिजे। एक आर्या विजय पुजारी प्रेक्षक आहेत आपल्या, आणि सुप्रियाताई, चित्राताई आणि गुप्ता सर त्यांनी असा प्रश्न विचारला आहे। खरं तर तो प्रश्न जास्त उचित असतं, आम्ही तृतीयपंथीसाठी काय करणार या सत्रासाठी विचारणं, कारण तिथं राजकीय पक्षांचे प्रतिनिधींचे चर्चांचं ते सत्र आहे। त्यांनी विचारले, मी आर्या विजय पुजारी, राहणार सातारा, गेले 3 वर्षांपासून मी पोलीस भरतीचा अभ्यास करते, 2019 पासून भरती झालेली नाही, येणाऱ्या भरतीमध्ये तृतीयपंथीयांना समाविष्ट करून घ्यावे अशी विनंती, तसेच आम्ही उच्च न्यायालयात जाऊन याचिका दाखल करू, पोलीस भरतीवर स्टे आणू। तर मला वाटतं की तुमचा प्रश्न, आर्याचा प्रश्न मी पोहोचवलेला आहे। आपण समारोपाच्या सत्राकडे येऊयात। मंचावरील सर्व मान्यवर, गुप्ता सर, चित्राताई, जैनबताई, सुप्रियाताई, सोनावणे सर, सलमाताई, गौरीताई, सर्वांचे मनपूर्वक आभार। इथं उपस्थित सर्व शिक्षक, NSSचे सर्व विद्यार्थी, सर्व विभागांचे विद्यार्थी आणि माझ्या निवडणूक कार्यालयातले सहकाऱ्यांचं मनपूर्वक आभार। इथं हे सत्र संपलं असं मी जाहीर करते।